हर्षवर्धन पाठक हे लोकप्रिय प्रकाश योजनाकार. राजाबुंचे हे शब्द होते की तुला जे दिसतं ते पेंटिंग विथ लाईट्स आहे. सो यू क्रिएट युअर पेंटिंग विथ लाईट्स. नेक्स्ट जनरेशनला टेक्निकल गोष्टी तर मी शिकवतोच, पण ह्याच्यातलं जे मर्म आहे ते जर सांगून त्यांना ट्रिगर केलं तर ते बरोबर जातात. आपल्या भारतामध्ये सगळं मिळून एकच माणूस करतो, पण बाहेरच्या देशात गेलात तर लाईट डिरेक्टर वेगळा आहे, लाईट प्रोग्रॅमर वेगळा आहे आणि लाईट ऑपरेटर वेगळा आहे. ते त्यांना शिकवताना या 3 कॅटेगरीज शिकवतात. शंकर महादेवांच्या शोची शो फाईल तयार करून ठेवलेली आहे. ती शो फाईल मी किती दिवसात बनवली तर त्याचं खरं उत्तर 10 वर्षात. पंडिता गुरु रोहिणी पाट्यांनी बंद पांढऱ्या रंगाचं असं जाड पाकिट माझ्या हातात ठेवलं, त्याच्यावरती 700 रुपये लिहिलं होतं. म्हणजे बेबी त्यांनी 50 रुपये द्या, 700 रुपये नको. तेव्हा नाही, आम्ही राजाभाऊंना एवढे द्यायचो. मला त्यांची आठवण आली म्हणून मी तुला हे देऊ करतो. आणि नंतर असं लक्षात आलं की बेबी त्यांनी पैसे नाही दिले, बेबी त्यांनी ही एक रिस्पॉन्सिबिलिटी दिली खांद्यावर. नमस्कार, माझं नाव डॉक्टर गिरीश रंगणेकर आणि पॉईंट ऑफ व्ह्यू या आमच्या पॉडकास्टमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण भेटतो आहोत हर्षवर्धन पाठक यांना. नमस्कार. जुने मित्र आहेत आणि खूप मजा येणार आहे गप्पा मारायला. हर्षवर्धन पाठक हे लोकप्रिय प्रकाश योजनाकार, लाईट डिझायनर, लाईट प्रोग्रॅमर. जगभरामध्ये असंख्य ठिकाणी आपल्या कामाचा उजेड ते प्रकाश पाडत फिरत असतो. आणि म्युझिकल कॉन्सर्ट्स असोत, प्रॉडक्ट लॉन्च शोज असोत, कॉर्पोरेट इव्हेंट्स असोत, लग्न समारंभ असोत, असंख्य ठिकाणी जगभरामध्ये ते जात असतात. आणि माझं आज भाग्य आहे की आज पॉईंट ऑफ व्ह्यूसाठी आपण वेळ दिलात. तर जन्मानं मुंबईकर आणि नंतर शिक्षणानं पुणेकर, वृत्तीनंही पुणेकर, वृत्तीने कम्प्लीट पुणेकर, कारण भावे स्कूल शाळा, हा भावे स्कूलचा आहे. आणि त्यानंतर इंजिनिअरिंग. करेक्ट. पण नंतर मग नाटकाचा किडा कुठेतरी वळवळत होता आणि त्यानिमित्ताने मला असं वाटतं आयुष्यात पहिल्यांदाच आणि सत्यदेव दुबे यांच्या शिबिरामध्ये त्यांच्या आधी जागरपासून सुरुवात झाली. हा म्हणजे 7वीमध्ये प्रसंगनाट्य दर्शनमधनं पाळंदे गुरुजींच्या ह्याच्यामध्ये त्या ग्रुपमध्ये जॉईन झालो. आणि मग पहिले अभिनयाचा किडा, मग नंतर लक्षात आलं की अभिनय जमत नाही म्हणून टेक्निकल किडा. आणि त्यामध्ये बॅकस्टेज करायला मिळालं आयुष्यात पहिल्यांदा. ज्येष्ठ प्रकाश योजनाकार राजाभाऊ नातून बरोबर परिचय झाला आणि तिथून पुढे सगळी पुढची वाटचाल आपण जाणून घेणार आहोत. पण शंकर महादेवन असोत, शंकर एहसान लाय असोत किंवा असंख्य मोठे मोठे गायक असोत, या सगळ्यांबरोबर जगभर स्टेज शोज आणि त्यानिमित्ताने अतिशय व्यस्त शेड्यूल. मुळात मला जाणून घ्यायचं आहे, मी राजाभाऊ नातूंबरोबर थोडंसं माझं भाग्य आहे की मला सहवास लाभला. NSD आणि महाराष्ट्रीय कलोपासक यांचा नाट्यवेद नावाचा एक अभ्यासक्रम 2 वर्ष चालू होता आणि त्यामध्ये मी होतो. पण राजाभाऊंबरोबर मला फार सहवास एवढा लाभला नाही. पण मला त्यानिमित्ताने पण जाणून घ्यायचं की असा होता राजाभाऊंबरोबर शिकायला मिळणं आणि तेही प्रकाश योजना शिकायला मिळणं. आणि त्यानिमित्ताने आज आपण बघतोय की आज पुण्यामध्ये नाही तर भारतामध्ये एक प्रकाश योजनाकार म्हणून मोठा लौकिक तू आज मिळवलायस. तर काय सांगशील? मला असं वाटतं की 91 साली अपघातानं मी राजाभाऊंशी भेटलो. राजाभाऊंनी आयुष्यात पहिल्यांदाला जे प्रोडक्शन होतं दुब्यांचं, त्याला पहिले ज्ञानेश मोरेला बोलवलं होतं की मला असिस्टंट करायला या. ते कोणाला असिस्टंट म्हणून घ्यायचे नाहीत तोपर्यंत, पण ते म्हणाले हे मोठं प्रोडक्शन आहे, मला तू मदतीला ये. आणि प्रॅक्टिस सुरू होण्याच्या 2 दिवस आधी ज्ञानाला कळलं की आपली ICWची परीक्षा आहे, ती सरप्राईज टेस्ट आहे, त्यामुळे मला जायला लागेल. तर तिथे दिवस काम करणं त्याला शक्य नव्हतं, म्हणून तो म्हणाला राजाभाऊंना की मी रिप्लेसमेंट पाठवतो. आणि मी ती गेलेली रिप्लेसमेंट होतो. आणि मी त्याला अपघात अशासाठी म्हणेन की तो एक पॉईंट असा होता की तिथनं मी हळूहळू अभिनय सोडून कम्प्लीट टेक्निकल गोष्टींकडे वळायला सुरुवात केली. कारण पहिले घाबरणारी गोष्ट होती. पण त्याच्यामध्ये राजाभाऊ नातूंचा वाटा होता की त्यांनी त्याप्रमाणे सगळं असं पूर्ण. तर त्याची सुरुवात त्यांनी फार सुंदर केली. भेटल्यावरती फक्त ये एवढंच. आणि मग प्रॅक्टिस सुरू झाली. 2 दिवस गेले, ते गृहस्थ माझ्याशी काही बोलले नव्हते. मी फक्त बघत होतो आणि बघत असताना एके दिवशी त्यांनी सायक्लोरमा लालच्या जागी निळा केला एका पर्टिक्युलर सीनला, की जिथे आदल्या दिवशी तो लाल होता. तर मी नकळत म्हणून गेलो की राजाभाऊ काल इथे लाल होता, आज निळं का झालं? तर म्हटलं अरे बापरे, चूक झाली, आपण काय बोललो. त्यांचा फक्त कन्सोल म्हणजे त्या टिळकच्या बरण्यांच्या आणि त्या दांड्यांच्या पॅनलच्या आवाज आला. बरण्या होत्या आणि दांड्या होत्या, त्यांच्यामधनं एक फक्त आवाज आला. मला त्यांचा चेहरा दिसत नव्हता, मी खाली बसलो होतो. तर तुझं लक्ष आहे. अच्छा, एवढंच म्हणाले ते. आणि आय थिंक तिथनं त्यांचा डायलॉग मॅच सुरू झाला. मला असं वाटतं शून्य ज्ञान आणि प्रचंड मोठा उत्साह कामी आला. हो, कामी आला.
आणि हा कुठेतरी शार्पनेस त्यांनी बघितला मला असं वाटतं. त्यांना बहुतेक ते शोधत होते की हे बघताय का नुसतं येऊन बसलाय. तर मग ते नंतर माझ्याशी बोलायला सुरुवात झाली आणि मग पुढचे 4-5 वर्षाचा जो प्रवास होता तो फार सुंदर होता. म्हणजे ते प्रत्येक ठिकाणी मला घेऊन जायचे आणि कोणी विचारलं, म्हणजे वसुंधरा श्रीधरननी पण विचारलं होतं की हा कोण आहे, तुमच्याबरोबर एवढा तरुण मुलगा कोण आलाय, तर ते खांद्यावरती हात ठेवून सांगायचे हा माझा मित्र आहे. हो, अच्छा. आणि तो पण हे शिकतोय. तेव्हाच त्यांनी इथं जागा दिली होती. तेव्हाच त्यांनी ती जागा दिली होती. त्यावेळेला त्याची इंटेन्सिटी कळत नव्हती, पण त्यांनी प्रत्येक गोष्ट ये तुला शिकवतो असं कधीच केलेलं नाहीये. त्यांनी लर्निंग माइंड बघितलं. हो, त्यांनी लर्निंग माइंड बघितलं आणि त्यांनी ते आय थिंक त्याला खतपाणी घालायला सुरुवात केली. साधिक छोटंसं उदाहरण आहे की ते ललित कलामध्ये जेव्हा शिकवायचे तेव्हा ते मला घेऊन जायचे, चल इथे बस. पुणे विद्यापीठाचं ललित पुणे विद्यापीठाचं एकही प्रश्न विचारायचा नाही, कारण तू त्यांचा स्टुडंट नाही आहेस. आणि तुला जे काही प्रश्न पडतील ते लिहून काढ, बाहेर आलास की मला विचार. अशा काही नोट्स पण मी त्यावेळेला काढल्या. ललित कलाच्या मुलांना ते टिळक स्मारकमध्ये पूर्ण दिवस थिएटर बुक करून बॉक्स सेट लावून प्रकाश योजना शिकवायचे, रंग वगैरे बऱ्याच गोष्टी शिकवायचे आणि ते मला कन्सोलवरती बसवायचे. तर कसं त्यांनी शिकवलं त्याचं एक छोटंसं उदाहरण आहे. सगळी ललित कलाची पोरं आली, समोर उभी होती आणि ते शिकवत होते की हे बघा, सिच्युएशन अशी आहे की तुमचा हिरो, संध्याकाळची वेळ आहे असं म्हटल्यावरती मी दिवे कमी केले. बरं, कारण संध्याकाळची वेळ असं त्यांनी सांगितलं. त्यांनी मला नाही सांगितलं की कमी कर, पण हे बघा त्याचं समजावून सांगत होते की कसं आहे, हे घर आहे आणि संध्याकाळची वेळ आहे, मी आपले दिवे कमी केले. ते काही बोललेच नाही. म्हटलं ठीक आहे, चाललंय ना उत्तम. आणि काय होतं की धडपडत तो कुठनं तरी टेन्शनमध्ये असलेला तुमचा नायक येतो, कसं तरी कुलूप उघडतो, बॅग फेकतो आणि भिंतीवरती जोरात हात मारतो आणि दिवा लावतो म्हणून त्याने हात मारला. मी जनरल लाईट फुल केला. ते थांबले. वा. आणि ते म्हणाले, कळते का तुम्हाला प्रकाश योजनाकाराचं नाटकाकडे किंवा कुठल्याही संहितेकडे लक्ष कसं पाहिजे, तर हे असं पाहिजे. त्याला न सांगता त्यांनी केलेलं आहे. वा वा वा. तर माझ्या मते हे शिकवण आहे, म्हणजे ही शिकवणूक एक वेगळ्या प्रकारचं. मला असं वाटतं की ते त्यांच्यासाठी खर्च करून शिकवत असतील, पण ते त्यांच्यासाठी नव्हतं. ते नंतर ते मला माझ्यासाठी शिकवत आहेत की काय. हे लर्निंग माइंड किती महत्वाचं असतं. सो तुम्ही सतत तुमचे डोळे आणि कान उघडे ठेवून आय थिंक जगलात आणि त्यांनी ते उघडले डोळे. म्हणजे असं मी छातीठोकपणे बघू शकतो की ते एक दिवशी म्हणाले होते की हे बघ, डोळे सगळ्यांना असतात, तुला दृष्टी आहे का हे फार महत्वाचं आहे. ज्या दिवशी तुला ते कळेल त्या दिवशी तुला सगळं जमणार. म्हणजे आपण ललित कला केंद्रामध्ये जो अनुभव आता तू व्यक्त केलास की ज्याच्यामध्ये मुलांना सांगत असताना तिथे तू त्यावेळेला तसा प्रकाश लाईट तसाच पाडत गेलास आणि त्यानिमित्ताने मुलांना पण कळालं आणि तो प्रेझेन्स ऑफ माइंड बरं तिथे आहे. आणि आता इथे आपल्या समोर हे जे काही कॅमेरासमोर प्रेझेंट दिसतं आहे त्याच्याबद्दल आपण खूप नीट जाणून घेणार आहोत की हे जे काही कलरफुल दिसतं आहे, दांड्या भरण्यानंतर MA3 पर्यंत असा प्रवास कसा आहे प्रवास, म्हणजे हे काय आहे मुळात, हे जे मागे दिसतंय ते काय आहे? माझ्यामध्ये हा जगातला आता सगळ्यात अवेलेबल असल्यामधला बेस्ट कन्सोल आहे लाईट डिझायनिंगसाठी, लाईट प्रोग्रामिंगसाठी. जर्मनीची कंपनी आहे MA लाइटिंग, त्याचा हा कन्सोल आहे. बरं. आणि हे याला ग्रँड MA असं म्हणतात. ग्रँड MA लाइटिंगचं. ओके. आणि ग्रँड कारण खऱ्या अर्थाने तो ग्रँड आहे, तर आम्ही त्याचं शॉर्ट फॉर्म त्याला ग्रँडमा म्हणतो. शी इज आवर ग्रँडमा. वा. आणि मी हा कन्सोल 2 वर्ष मध्ये म्हणजे मी वापरतोय MA2 आधी 10 वर्षापासून. MA3 आता 2020 मध्ये आला. बरं. त्या दिवसापासून मी हा शिकायला सुरुवात केली, त्यांनी पण आम्हाला शिकवलं. आता मी याच्यावरती प्रोग्रामिंग करतो, डिझायनिंग करतो. याच्यातली गंमत अशी आहे की बाकीचे कन्सोल तुम्हाला एक दिवा ऑन करण्यासाठी 4 वेगवेगळे ऑप्शन देत असतील, तर हा तोच एक दिवा ऑन करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 15 ते 20 ऑप्शन्स देतो. बरं. प्रोग्रॅमरला कसा दिवा ऑन करायचा आहे ॲज अ डिझायनरला, तो त्यांनी त्याच्या पद्धतीनं करावा. ओके. पण त्या सगळ्या पद्धती म्हणजे जेवढ्या शक्यता आहेत त्या मॅक्सिमम शक्यता त्यांनी याच्यात घातलेल्या आहेत. बरं. कन्सोल नाही ठरवत तू कसं लाइटिंग करायचं. हो, बरोबर. डिझायनर ठरवतो की मी कन्सोलचा वापर करून मला काय हवं ते करता येईल. लिटरली इतके असंख्य प्रकार आहेत त्याच्यामध्ये. कुठल्या कंपनीचा आहे हा? MA लाइटिंग, जर्मनीचा. आणि काय किंमत साधारण असते याची? वाव.
फक्त हा जो आहे हा आत्ता याला म्हणतात कमांड विंग XT. याची आत्ताची मार्केट प्राइस फक्त या पीसची जवळजवळ 8 ते 9 लाख रुपये. हो. आणि माझ्याकडे एक दुसरं आहे कॉम्पॅक्ट, एवढाच आहे पण त्याला एक स्क्रीन आहे, सिंगल स्क्रीन. त्याची किंमत 16 लाख आहे प्लस GST. बापरे. आता हे सगळं जे आपण बघतो हे कष्ट करून गोळा करून बॉम्ब हळूहळू. हो. नुसतं हे फेडर विंग घ्यायला गेलं तर 2-1 लाखाची फेडर विंग येते. बर. ओके. आणि मग हे काय काय मुळात ते कसं काय म्हणजे असं फ्लो काय आहे? बेसिक स्ट्रक्चर असं आहे की तुम्ही जर ब्रॉडवेचं प्रोडक्शन बघितलं असेल, आपण फॉर एक्झाम्पल लायन किंग असं जर धरलं, तर लायन किंगचं प्रोडक्शन तुम्ही जाऊन बघता तर तुम्ही UK मध्ये असेल, US मध्ये असेल, पहिला प्रयोग 37वा प्रयोग, 256वा प्रयोग, 750वा प्रयोग जरी बघितला तरी तो सेम दिसतो. या सगळ्याचं कारण ते घडणाऱ्या स्टेजवरती ज्या काही तांत्रिक गोष्टी घडत आहेत त्या सगळ्यांना सिंक्रोनाइज करतात. ऑटो पायलट मोड. तर ते कसं करतात, तर SMPTE कोड वापरतात, टाइम कोड वापरतात, की जो मी माझ्या या लॅपटॉपमध्ये रिपर नावाचं सॉफ्टवेअर घेतलंय. सॉफ्टवेअर्स खूप आहेत, तुम्ही कुठलेही घ्या. मला जे सजेस्ट केलं त्यामुळे मी रिपर घेतलं. तर रिपर लायसन्स कॉपी घेतलं, त्याला मी एक छोटासा साऊंड कार्ड जोडलं स्कारलेटचं, की ज्याला 4 लाईन आउट आहेत. सो रिपरमध्ये मी जाऊन तुमची प्रॅक्टिस शूट करून आली. प्रॅक्टिस समजा एक डान्स कोरिओग्राफी आपण करतोय आणि त्याचं सगळं म्युझिक रेडी आहे. आपल्याला म्युझिकवरती त्या डान्स कोरिओग्राफीचं अख्ख्या बॅलेचं लाइटिंग करायचं. सो मी ती प्रॅक्टिस बघून आली, ती प्रॅक्टिस शूट केली गोप्रोनी सेंटरला बसून, की ॲज इफ मी सेंटरला बसून अख्खी प्रॅक्टिस बघतोय. त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी शूट केली आणि मी ती रिपरमध्ये टाकली. प्रॅक्टिसमध्ये ओरिजिनल ऑडिओ वाजत होता, पण तिथे खूप गडबड गोंधळ असल्यामुळे मी तो ऑडिओ म्यूट केला आणि त्यांच्याकडनं ओरिजिनल वेब फाईल घेतली आणि ती याला चिटकवली. सो आता माझ्याकडे प्रॅक्टिस जी बघतोय मी ती क्लीन साऊंडमध्ये मला ऐकायला मिळते. सो हा झाला इकडचं सेटअप. आता थोडंसं कन्सोलपाशी आहे. कन्सोलपाशी हे 3 स्क्रीन आहेत की जे प्रोग्रामिंगसाठी वापरले जातात. त्याच्या पलीकडे अजून एक लॅपटॉप आहे, माझ्या मागे जो आहे, त्याच्यावरती आहे कॅप्चर नावाचं एक स्टेज व्हिज्युअलायझर. कॅप्चरमध्ये जे काही तुम्हाला 3D डिझाईन दिसतंय ते ऍक्च्युअली मी बनवलंय व्हेक्टरवर्क्स नावाच्या एका अजून प्युअर हार्डकोर मेकॅनिकल सॉफ्टवेअरमध्ये. व्हेक्टरवर्क्स हे जगातलं इतकं बेस्ट सॉफ्टवेअर आहे की त्याच्यामध्ये तुम्ही जे काही दिसतंय ते तुम्ही रिअल असेंब्ली करू शकता. सो मी व्हेक्टरवर्क्समध्ये अख्खं स्टेज निर्माण केलं, त्याच्यावरती ट्रसिंग लावलं, त्या ट्रसिंगवरती दिवे लावले, त्याच्यातनं मी एक्सपोर्ट केलं, माझ्या कन्सोलमध्ये घेतली MVR फाईल. मग मी ती सगळी चेक केली, ते लाईट्स बरोबर आहेत ना, त्याचं पॅचिंग बरोबर आहेत ना, कॅटेगरीज कुठली फिक्चर्स आहेत, हे सगळं झाल्यावरती मी परत याच्यातनं MVR कॅप्चर नावाच्या त्या व्हिज्युअलायझरमध्ये टाकली. ज्या व्हिज्युअलायझरला हा जो स्क्रीन दिसतोय हा त्या कॅप्चरचा स्क्रीन. सो मला फ्रंट कॅमेरानी असं दिसतंय की ॲज इफ हे जसंच्या तसं ते स्टेज दिसतंय. हे मुळात प्रोग्राम केलेलं आहे, त्याचं आउटपुट हे 3D डिझाईन केलेलं आहे आणि त्याच्यातला आउटपुट फेसचा म्हणजे फ्रंटल काय दिसणार आहे हे NMACCचं स्टेज, द ग्रँड थिएटर आहे. कुठलं हे ग्रँड थिएटरचा ऍक्च्युअल साईज आहे. हे ग्रँड थिएटर क्रिएट केलेलं आहे. तर ग्रँड थिएटरमध्ये हा जेव्हा शो करत होतो तेव्हा ही प्रॅक्टिस बघितली आणि मी स्टेप बाय स्टेप प्रोग्रामिंग केलं. तर ते स्टेप बाय स्टेप प्रोग्रामिंगची एक झलक म्हणजे ते तिथे प्रॅक्टिसला उपस्थित राहावं लागतं. त्या ठिकाणी शूट करायला कुठे कलाकार जाणार आहे, स्टेजचे 9 भाग त्याप्रमाणे ते नोट करून घेऊन ते प्रोग्राम मध्ये टाकून त्याच्यानंतर इथे ते करेक्ट. सो ते सगळे क्यूज जेव्हा बनले, मी असे हे एका पाठोपाठ एक वेगवेगळे क्यूज केलेले आहेत की जे अत्यंत पुढचा या इथे क्यूज बदलताना दिसतात. सो हे जे क्यूज बदलत आहेत हे मी डिझाईन केले त्यांची प्रॅक्टिस बघत. त्या प्रॅक्टिस बघत असताना इथे मी मार्किंग केलं की मला या सेकंदाला हा दिवा चेंज करून हवाय, या सेकंदाला हा क्यू पुढचा हवाय, पुढचं मार्किंग केलं, पुढचा क्यू हवाय. सो मला याच्यावरती टायमिंग मिळालं. ते टाइमलाईन जी आहे ती ऑडिओची आहे, त्याप्रमाणे प्रॅक्टिसची आहे, बरोबर. त्याप्रमाणे टायमिंग मिळाल्यावरती ते मी जे क्यूज केले तर त्यांना ते टायमिंग भरलं. ते टायमिंग भरल्यानंतर मला आता शांत डोक्याने सगळ्या प्रोसेसमध्ये जसं पाहिजे होतं की कोरिओग्राफरला फायनली मला
कोणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी कोरिओग्राफी बघायला लागतंय, तर कोरिओग्राफरच्या. हम्म. त्यांना काय दिसतंय, त्यांना काय अपेक्षित आहे. मी माझं लाईट डिझायनिंग ओव्हररूल नाही ना करत आहे. पण कधी असं होतं का की कोरिओग्राफरला आपल्याला सांगावं लागतं की अरे थोडा हा माझा लाईट इथे जास्त चांगला पडेल तर थोडंसं इकडे पण येऊ देत? ऑब्व्हियसली ते पण ऐकतात आणि उलट पण सांगतात की मला हा रंग नकोय, मला हा रंग दिसतो, बरं, म्हणजे मला ही शेड दिसते, तर तुला तशी काही शेड दिसते का. तर यात कॉस्ट्युम डिझायनर आला, सगळेच आले. म्हणजे रंग समजा कपड्याचा लाल आहे, हो, तर त्या दृष्टीनं लाईट बदल. मला लाल रंग देऊन नाही चालणार, कारण मी तो कॉस्ट्युम मर्ज करून टाकेन. तर कोरिओग्राफर किती डिपार्टमेंट्स असतात एकूण याच्यामध्ये, म्हणजे असे इन सिंक विथ कॉस्ट्युम डिझायनर, डायरेक्टर, सेट लाईट, सेटचं डिझाईन आणि त्याचे काय रंग आहेत, कॉस्ट्युम त्यांचे रंग काय आहेत, मेकअप जर ते काही वेगळा काही करणार आहेत का, आणि ज्वेलरी काय वापरणार आहेत, या सगळ्यांच्या वरती ते ठरतं की तुम्ही काय रंगसंगती वापरणार आहे. मोरलेस कपड्यांचे रंग ते ठरवतात की काय वापरायचं आणि काय वापरायचं नाही, किंवा काय पूरक असेल, किंवा बरं गंमत अशी की त्या सगळ्यांचे रंग त्या संहितेत लिहिलेले असतात, पण रंग हे त्या स्क्रिप्टमध्ये की त्या संहितेमध्ये लिहिलेले असतात. असं एक उदाहरण असं आहे की 15-20 वर्षापूर्वी जेव्हा सुधीर मोघ्यांबरोबर मी काम करायला सुरुवात केली, कविता पानोपानी, तर अजित सोमण माझ्याकडे आलं, ते म्हणाले हर्षा करशील का, तर म्हटलं हो करीन की, पण माझ्या स्टाईलने, तुमचं जुनं डिझाईन नाही वापरणार. ते मला हरकत नाही. कविता पानोपानीला 15-20 वर्षापूर्वी भरतला जो शो असायचा तर 30 ते 40 दिवे लागायचे फक्त मोघ्यांसाठी. बरं, याचं कारण असं, मोघे कविता इनॅक्ट करत फिरायचे, ते कुठेही एका जागे स्टेजवर वावर असायचं, त्याचे बसले मांडी टोकून आणि आता ऐकारे कविता, असं त्यांनी कधी नाही केलं. ई शेपचं स्टेज होतं, लेवल्स होत्या, एक मोडा इकडे होता, एक मोडा इकडे होता, आणि ते फिरायचे. तर ते फिरत असताना त्यांच्यावरती वेगवेगळे रंग, वेगवेगळ्या मूड्स हे क्रिएट व्हायचे. जेव्हा त्याची सीडी झाली तेव्हा नुलकरांनी मला प्रश्न विचारला की बाबा, इतक्या तू डान्सर्स लोकांबरोबर काम करतो, त्याच्या लाइटिंगमध्ये आणि मोघ्यांच्या कविता पानोपानीमध्ये असं काय साम्य आहे किंवा असा काय फरक आहे, सांगशील का. अरुण नुलकर. हो, म्हटलं नुलकर, मी त्याचा लाईट डिझायनर नाही आहे, मी फक्त प्रोग्रॅमर आणि ऑपरेटर आहे. खरे लाईट डिझायनर सुधीर मोघे आहेत. याचं उदाहरण असं आहे की सुधीर मोघेंची पहिली कविता सुरू होते त्यावेळेला अंधार असतो स्टेजवर, कारण त्यांच्या कवितेतच तसं लिहिलंय. दाटला काळोख होता चहू दिशांना, निरवाचा शाप होता वेदनांना, त्याच काळोखातून पण सूर आले, विंधलेल्या काळजाचे गीत झाले. लाईट डिझाईन कोण आहेत, मोघे आहेत. तिसऱ्या लाईनला त्याच काळोखातून पण सूर आले, ते त्यांच्यासाठी सूर आहेत, माझ्यासाठी तो सिंगल सोर्स ऑफ लाईट आहे. त्यावेळेला त्यांच्या पाठीवरती एक लाईट यायचा आणि मग पुढच्या ओळीला त्यांचा चेहरा दिसायचा. तर हे डिझाईन मी नाही केलेलं, हे मोघ्यांनी करून ठेवलेलं डिझाईन आहे. तुम्ही ते बाहेर काढता का आणि त्याचे रंग शोधून काढता का. मोघ्यांनी तर रागमालिका केली, तर त्याच्यात सकाळ दुपारच्या प्रहरापासून ते पूर्ण पहाटेच्या प्रहरापर्यंतची रागमालिका आहे, म्हणजे त्यांनी रंग लिहून ठेवलेले आहेत. तुम्ही फक्त, मला ते फक्त फॉलो करायचे होते. सुंदर सांगितलं होतं राजाभाऊंनी की हर्षा, प्रकाश योजनेचं महत्व, अख्खा जो काही परफॉर्मन्स आहे ते फक्त चिमूटभर मिठा एवढा आहे. तुझी प्रकाश योजना ही फक्त चिमूटभर मीठ आहे. तू अन्नामध्ये थोडंसं मीठ जास्त टाक, ते सगळं खारट होईल. थोडंसं कमी टाक, मग ते अळणी बिल. सेन्स ऑफ प्रपोर्शन जे आहे, तर तुला हा प्रपोर्शन ज्या दिवशी जमेल त्या दिवशी तुला खरं ते येईल. मी असं म्हणेन, मला आज तक ते जमलेलं नाही. कधी थोडंसं ओव्हर पॉवर होतं, कधी अंडर पॉवर होतं, पण माझं असं म्हणणं की ते न जमण्यातच मजा आहे. ते अरे वा जमलं असं नको व्हायला, म्हणजे तुम्ही सतत शेवटपर्यंत शोधत राहता की नाही अजून अजून इम्प्रूव्हमेंट आहे, नाही नाही चुकतंय, कमी पडत आहे, अरे जास्त झालं. कळले म्हणावे श्रीमंतांशी, असं जेव्हा होतं. यस, वा वा. आणि मग ते असे सगळे क्यूज केले याच्यामध्ये की लिटरली तुम्ही इथलं प्ले बटन दाबा आणि आता हे क्यूज जे आहेत त्याचा एक फेडर आहे, त्याचं प्ले बटन दाबलं आणि मी तो या इकडनं सिमटी कोड याच्यात आलेला आहे आणि सिमटी कोड याच्यात आला आणि त्याच्यातल्या 2 लाईन आउट पीए ला गेल्या. असं झालं असताना मी जर हे प्ले केलं. व्हॉट इज पीए? तुमची ऑडिओ सिस्टीम बाहेरची. कारण आपला व्ह्युअर आहे तो. हो, आणि हे सिंक केलेले दिवे आपले आपले यायला लागले
तर ही टाइमलाईन जी आहे ती साऊंडची आहे. करेक्ट. त्याच्यात आपला आवाज ऐकू येतोय. करेक्ट. त्यानुसार प्रॅक्टिस दिसतेय. प्रॅक्टिस दिसते. आणि आता दिवे चेंज होणार आणि नेक्स्ट चेंज आता येईल काही सेकंदात. आला. आता इथे जे कंपोजिशन दिसतंय हे आणि जरा वेगळं आहे. नाही, ह्या फक्त पोझिशन्स मार्क केलेल्या आहेत. हा, माझ्या इथे कोणी हलत नाही ना, त्यामुळे त्यांच्या काय काय पोझिशन्स होत्या त्या मार्क केल्या. लाईट चेंज झाले. हे मागणं येत आहेत, तसेच स्लोली दिवे येत आहेत. म्हणजे आता ते आपण मॅच केलेलं नाही. आता हे मॅच केलेलं आहे. सी, इट इज मॅचिंग. हे इकडनं आले त्यांचे दिवे आले, हे मागणं जायला लागले त्यांचे दिवे बंद होत आहेत. एव्हरीथिंग इज सिंक. अच्छा. आता हे जे उभे केलेत असं वाटतं की हे हलतात आणि हे उभे केलेत. हा, हे फक्त मॉडेल्स आहेत, मॉडेल पोझिशन साठी. परत मागणं आले, परत मागचे लाईट ऑन झाले. इकडून ते मागून आले, इकडून मागून लाईट आले. करेक्ट. त्यांना समोर सपोर्ट लाईट इकडनं पाहिजे तर तेही आले. बाकीचे सगळे आले, दिवे चेंज झाले. ठीक आहे. तर साधारण जगभरामध्ये असे किती शोज आतापर्यंत झाले? आपण जगाच्या खूप मागे आहोत. भारत सोडल्यास भारताबाहेर हे शो 10 वर्षांपासून चालू आहेत. आपल्याला आत्ता आत्ता कळायला लागलंय. जसं आपल्याकडे मुघले आझम आलाय की ते अशा पद्धतीनं बनवलेलं आहे, पण अनफॉर्च्युनेटली त्याचा लाईट डिझायनर आणि प्रोग्रामर बाहेर नाही आलाय, कारण आपल्याकडे हे कोणी शिकवायलाच नव्हतं. आता हळूहळू ते कळायला लागलंय. मी गेले 8 ते 10 वर्ष याच्यावरती काम करतोय की काय असतं टाइम कोडिंग, का त्यांचे शो सुंदर दिसतात, का माझा शो इतका प्रिसाइजली मला ऑपरेट का नाही करता येणार. काय याच्यामध्ये साधा एक फरक आहे. मी मॅन्युअली जर ऑपरेट करायला गेलो हा शो तर माझी 10 बोटं काम करतील. म्हणजे फार फार तर 10 फेडर्स मी वर खाली काहीतरी कडबोळ करू शकेन. 10 बोटांनी जे काही मला मॅक्सिमम कॉम्बिनेशन, पण ती फार कमी आहेत ना. आत्ता जी तुम्ही कॉम्बिनेशन बघितलीत की मला एवढेच दिवे पाहिजेत, ते दिवे नको आहेत, हे करण्यासाठी आत्ता इथे म्हणजे कमीत कमी 150-200 बोटं काम करतात. तर 3-3 महिने 4-4 महिने कुठलीही कोरिओग्राफर आपल्या सगळ्या स्टुडंट्सकडनं प्रॅक्टिस करून घेते. त्याच्या आधी त्या जो काही सब्जेक्ट घेतलाय, आता हा मीरा हा सब्जेक्ट आहे श्यामाताईंनी घेतलेला आणि लताबाईंची गाणी आहेत त्याच्यात. तर चलाबाई ही देस हे बाळासाहेबांनी त्यांच्या वयाच्या 18व्या वर्षी पहिलं गाणं बसवलेलं आहे आणि तिथपासून त्यांचा प्रवास तो त्यांनी या गाण्याच्या थ्रू मांडला, जो भाटेबाईंनी नृत्याच्या थ्रू मांडलाय. तर माझ्या मते त्यांनी त्याच्यावरती अभ्यास केला असेल 6-8 महिने. करेक्ट आहे. 6-8 महिने त्यांचा अभ्यास, 3-4 महिने त्यांच्या प्रॅक्टिसेस, म्युझिक बनवायला 2-3 महिने, खूप खर्च. ह्या सगळ्याचं जेव्हा एकत्र करून माझ्या समोर येतं तेव्हा मी माझ्या 10 बोटांनी ऑपरेट करून का वाया घालू, का त्याला न्याय न देता ते मला पाहिजे तसं करू. तसं नाही आहे. ते कोरिओग्राफरला कसं दिसायला पाहिजे, कसं असायला पाहिजे, आत्ता कोण दिसायला पाहिजे आणि कोण नाही दिसायला पाहिजे, आणि जे दिसतायत ते काय रंगात पाहिजेत, ही डिटेलिंग जर त्यांच्या डोक्यात असतील तर ती एक्झिक्यूट करायला मला याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. पण समजा हा शो भरतनाट्य मंदिरला करायचा आहे आणि हा शो नीता अंबानी कल्चरल सेंटरला करायचा आहे, तर किती फरक पडतो? काही फरक पडत नाही. काही फरक पडत नाही. याचं कारण असं, जे काही तुम्ही डिझाईन केलेलं आहे ते जरी नीता मुकेश अंबानीला आपण असं धरू भरतनाट्य मंदिरला ते 30 दिव्यांमध्ये झालं आणि नीता मुकेश अंबानीमध्ये त्याला 90 दिवे मिळाले. अचानक दुप्पट तिप्पट दिवे मिळाले. तरी हे प्रोग्रामिंगची गंमत अशी आहे की तुम्ही जर प्लॅन केलं असेल तर तुम्ही हाच सेम मोठाही करू शकता किंवा हे श्रिंक पण करू शकता. अच्छा, ही या कन्सोलची ताकद आहे. ओके. त्याला प्रोग्रामिंग मध्ये चेंज करून प्रोग्रामिंग मध्ये मी नंबर ऑफ लाईट्स कमी केले कॅटेगरी वाईज आणि नंबर ऑफ लाईट्स. ते किती वेळाचं काम असतं? त्याला काय 2-3 तास लागतील. पण ते तिथे जाण्याच्या आधीच मी करून जाईन. सो कित्येक वेळा म्हणजे आता तर मी शंकर महादेवांच्या शोची शो फाईल तयार करून ठेवलेली आहे. ती शो फाईल मी किती दिवसात बनवली तर त्याचं खरं उत्तर 10 वर्षात. कारण मी एव्हरी डे मला काहीतरी नवीन सुचलं की मी त्याच्यात ऍड करतो आणि ती अपडेट करतो. नाही रे इथे मजा नाही आली, मग ते मी डिलीट करतो, त्याच्या जागी दुसरं काहीतरी शोधून काढतो. ती शो फाईल मी अपग्रेड करत आलेलो आहे. मी एक मास्टर शो फाईल इथे बनवली
की मी कुठल्याही शोला जर गेलो शंकर महादेवांच्या, दिवे कमी असोत किंवा जास्त असोत, मी माझी शो फाईल लोड करतो, त्यांचे असलेले दिवे माझ्या शो फाईलमध्ये घालतो, काही ठराविक प्रिसेट्स ॲडजस्ट करतो, पोझिशन्स असतील, कलर्स असतील, स्टोबिंग असेल, प्रिझम असेल, हे प्रिसेट बेसिक ॲडजस्ट केले की मी इथे बसून जे प्रोग्रामिंग केलंय तो कुठलाही शो असू दे तो माझं प्रोग्रामिंग फॉलो करतो. ग्रँड एमिनी हा डिझायनर कन्सोल का म्हटला जातो, तर तो तुम्हाला डिझायनरला पूर्णतः सपोर्ट करतो की तुला कसं बिहेव करायचंय तसं तू बिहेव करता दिव्यांबरोबर. आज आपण आता ज्योतिर्गमयाच्या ऑफिसमध्ये बसलेलो आहोत, हे संपूर्ण स्टुडिओ सेटअप आपण बघतो आहोत. तर इथे आता आम्ही समजून घेतो आहोत की ॲक्च्युली एखादी तालीम चालू आहे पासून ते रिअल शो, करेक्ट, त्याचं काय एकूण त्याचा ते फ्लो आहे. पण जेव्हा वेन इट कम्स टू लाईव्ह शो, की जिथे आता फॉर एक्झाम्पल आता शम्मा भाटेंचा हा शो आपण आता कुठेतरी उद्या मुंबईमध्ये होणार आहे, तर बरोबर जाताना काय घेऊन जायला लागतं इथनं? जाताना शमा भाटेंचा जर सिंक्रोनाइज शो असेल तर एक लॅपटॉप, एक साऊंड कार्ड आणि एक कन्सोल. बस एक कन्सोल आणि एक स्क्रीन, खूप झालं. हे प्रोग्रामिंगसाठी असलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. मग तिथे जाऊन प्रत्यक्ष ते दिवे, हा, हे व्हर्च्युअल स्क्रीनचा ऍक्च्युअल स्टेज होतं ना. झालं, मला प्रॅक्टिस बघायची जरूरच नाही कारण सगळं झालेलं आहे प्रोग्रामिंग करून. समजा एक 40 दिवे आहेत तर तिथे 40 दिवे तिथे आहेत ते ऍडजस्ट करायला लागतात. हा, आता ते मुव्हिंग लाईट्स वापरतो. आता हळूहळू कन्व्हेन्शनल लाईट्सवरनं सगळं दुनिया इंटेलिजंट लाईट्सकडे वळते. सो स्टॅटिक लाईट्स हळूहळू बंद व्हायला लागले. व्हॉट इज कन्व्हेन्शनल लाईट, व्हॉट इज कन्व्हेन्शनल लाईट्स आणि इंटेलिजंट लाईट्स ह्याच्यातला बेसिक फरक, आपल्याकडे जे 1 किलोवॅटचे स्पॉट किंवा 1 किलोवॅटचे पीसी प्रोफाइल, जो इथे स्पॉट आहे हा इंटेलिजंट आहे. हा इंटेलिजंट, हा एलईडी पार आहे. किंवा आपल्याकडे पार लाईट असायचा. पार लाईट एक बल्ब, त्याची बॉडी, त्याला डिमरने ऑन केलं तर तो ऑन होणार, डिमर ऑफ केलं की ऑफ होणार. म्हणजे त्याला एकच कमांड कळते, ऑन किंवा ऑफ. करेक्ट. मला रंग बदलायचा आहे, तो म्हणतो तू तुझा रंग घाल आणि तुला काय रंग पाडायचा तो पाड. मी नाही रंग बदलणार, माझा रंग टंगस्टन आहे. हा कन्व्हेन्शनल लाईट आहे, त्याची रिक्वायरमेंट 1000 वॅट आहे. म्हणजे 1 किलोवॅटचा एक दिवा आहे. आता या पारला त्यांनी कन्व्हर्ट करून हा जो मागे लावलेला एलईडी पार आहे, एलईडी पार फक्त 200 वॅटचा आहे. आणि ज्या दिवशी एलईडीचा शोध लागला RGB, त्या तिघांचं कॉम्बिनेशन मिळून मी तुम्हाला 850 रंग देऊ शकतो. 850. हा, म्हणजे एकच दिवा, वॉटेज कमी आणि त्याच्यात मल्टिपल रंग यायची सोय आहे. हा इंटेलिजंट लाईट आहे. कन्व्हेन्शनल लाईटला तुम्हाला सगळं करायला लागत होतं. इंटेलिजंट लाईटला ऍटलिस्ट रंग सुद्धा त्याचे तो बदलू शकतो, म्हणजे तुम्ही ठरवलेले बदलू शकतो. मग आता शम्मा भाटेंचा शो आपला तिकडे किंवा शंकर महादेवानांचा शो आहे तो तिथे आपल्याला ऍक्च्युअली तिथे आता माहिती ते 2000 दिवे आहेत त्या शो मध्ये, तर तिथे प्रत्यक्षात 2000 दिवे लावायला लागतात. आणि ते लावणं आणि हे सिंक करणं याला किती वेळ लागतो? सो हे सगळं तयार करून झालं की त्याचा एक पेपर बनवला जातो, दॅट इज कॉल्ड ॲज लाईटचा टेक रायडर. माझ्या या शोच्या डिझाईन, हे लाईटची रिक्वायरमेंट आणि डिझाईन हे असं आहे, तो पेपर मी त्यांना पाठवतो, त्यांनी तसं प्रिपेअर करून ठेवायचं असतं तिथे. तर ज्या ज्या सिटीमध्ये जाऊ तिथले जे कोणी सप्लायर्स असतील त्यांच्यासमोर हा पेपर जातो, तो पेपर समोर ठेवतो आणि ते सगळे दिवे तसे पेपर इज अ कल्मिनेशन ऑफ ऑल द हार्डवर्क. करेक्ट. की डिझाईन केलेलं मी जे काय आहे त्या पोझिशन ऑफ लाईट्स कसे आहेत आणि काय टाईपचे लाईट्स आहेत त्याचा तो पेपर आहे. आणि तो तुम्ही ते लाईट डिझाईन बघायचं आणि तसं सगळ्याचं रिगिंग करायचं. हे सगळं झालं की मी जाणार, मी त्याचे कनेक्ट करतो, मी त्यांचे परत सगळे प्रीसेट ऍडजस्ट करतो. आणि जर रेकॉर्डेड शो असेल तर मी ट्रिगर करतो. समजा रेकॉर्डेड शो नाही आहे, शंकर महादेवांचा कुठला शो रेकॉर्डेड नाही आहे, पण त्याची शो फाईल जेव्हा लोड होते त्याच्यानंतर मी ती शो फाईल लोड झाली, कन्वर्ट झाली की मी तो मॅन्युअली ऑपरेट करतो. पण मॅन्युअली ऑपरेट करत असताना मी आणि ग्राफिक्स डिझायनरनी एकत्र बसून, किंवा शंकर महादेवन असतील किंवा त्यांचा मुलगा, यांनी एकत्र बसून आम्ही कुठल्या गाण्याचे काय रंगसंगती आहे हे ठरवलं आणि त्याचं एक शीट तयार करून ठेवलेलं आहे. ते गाणं आलं की तो त्याचे रंग बदलतो आणि मी त्याला फॉलो करतो. कधी आमचे रंग एकत्र असतात, कधी ठरवून घेतलेले कॉन्ट्रास्ट असतात. सो हे आधी प्रिपरेशन आहे, आधीचा होमवर्क आहे. हा होमवर्क करूनच ते पुढे गेलेलं आहे. आतापर्यंत जगभरात किती शोज केले असे काउंट? 35-40 कंट्रीज फिरलेलो आहे. 35-40 कंट्रीज? 35 कंट्री. तो सगळ्यात जास्त कुठे वेळा? बऱ्याच वेळेला जास्त जर ऍव्हरेज काढलं तर ते गल्फमध्ये किंवा दुबई आणि याच्यामध्ये UAE मध्ये जास्त आहे. ओके. पण शंकर महादेवन बरोबर पार कुठेही, म्हणजे शंकर महादेवन यांच्याबरोबर किती शोज केले साधारण?
वार्षिक शो बघितलं तर एक 60-70-80 जास्तच असतील, आय डोंट नो. म्हणजे 60-70 वर्षाला हो, गुणिले किती वर्ष, एक 10 10 600 तर शो 500-600 ते त्यांच्या बरोबरच झाले. त्यांच्याबरोबर झाले. आणि साधारण काय ग्रँजर असतं, म्हणजे एका शो मध्ये किती आर्टिस्ट असतात किंवा किती दिवे असतात? डिपेंड्स. शंकर महादेवनचा एक शो नाही आहे, फक्त शंकर महादेवन एक शो आहे, शंकर एहसान लॉय आहे. आता शंकर सरांच्या बरोबर त्यांची 2 मुलं आहेत, तो ट्रिपल एसचा वेगळा शो आहे. त्यांनी अजून एक शो केलाय, माय कंट्री माय म्युझिक. त्याच्यात फोक गाणारे काही वेगवेगळे आर्टिस्ट आहेत. त्यांचा एक बैठा शो आहे कृष्णा, की जे स्वच्छ सुंदर बसून शास्त्रीय संगीत आहे. त्यांचा एक तिसरा शो आहे बॉलिवूड, बैठक टू बॉलिवूड. तो पहिला हाफ ते बैठकीचं गाणं असतं, सगळं शास्त्रीय संगीत. इंटरव्हल मध्ये ते जातं आणि सगळं बॉलिवूड होऊन जातं. तर तो एक शो आहे. किंवा अजून एक त्यांचा कुठला, कट्यार टू कजरारे, हा पण एक शो आहे. त्याच्यात कट्यार टू कजरारे, हा, जो पुण्यातच सुरू झाला होता. सो त्याच्यामध्ये कट्यारची सगळी टीम आणि आमची बॉलिवूडची सगळी टीम. पण अशा साधारण शो मध्ये ऑन अन ॲव्हरेज टीम साईज काय असते एखाद्या? बापरे, शंकर महादेवांबरोबर ह्यूज असते. म्हणजे आमचा नॉर्मल टीम साईज शंकर एहसान लॉय म्हणालात तर 25-26 जण होता मी. किती वेळाची प्रोसेस असते? समजा साधारण रात्री 9 वाजता शो आहे तर किती वाजता सुरू? जर मोठी कॉन्सर्ट असेल तर बऱ्याच वेळेला 3-3, 4-4 दिवस आधी काम सुरू करायला लागतं. हो, मी आता सेरेंडिपिटी आर्ट फेस्टिवल जे मी गेले 10 वर्ष करतोय, अख्खं एक फेस्टिवल 10 दिवसांचं करायला ते 1 जानेवारी पासून सुरुवात करतात. आणि प्लॅनिंग त्यांचं संपतं तेव्हा तो शो 10 दिवसाचा करतात. एक 22 तारखेला शो संपवला की 7-8 दिवस सुट्टी घेतात आणि परत 1 जानेवारीला ते पुढच्या वर्षीच्या शोचं प्लॅनिंग सुरू करतात. सो एका सिटीमध्ये एका वेळेला ते यावेळेला 5-5.5 हजार आर्टिस्ट होते. एवढ्या आर्टिस्टला एवढ्या वेगवेगळ्या स्टेजला परफॉर्म करत असताना ते वर्षभर प्लॅनिंग करतात. आणि ते फक्त एकच गोष्ट करतात, सेरेंडिपिटी फेस्टिवल. ते बाकी कुठल्याही फेस्टिवलच्या नादी लागत नाही. बापरे. ते डिसेंबर होतो आणि हा फेस्टिवल गोवा, पणजी. आणि पणजीमध्ये तो जागोजागी होतो, म्हणजे एका ठिकाणीच होतं असं नाही. तसं एक स्टेज इकडे तर दुसरं स्टेज तिकडे, आर्ट सेक्शन वेगळीकडे, फूड सेक्शन वेगळं, खूप ठिकाणी पसरलं. पण हे सगळं आपलं इंटरेस्टिंग सगळं जर्नी आहे. सुरुवात नाटकापासून झाली. हो, पंडित सत्यदेव दुबे, सुरुवात प्रसंग नाट्य दर्शन, वासुदेव जागर आणि असं. पण नंतर मग नाटक हळूहळू मागे का सुटलं? म्हणजे आमचा पंडित सत्यदेव दुब्यांच्या शिबिरानंतरचा आणि या आयुष्यात पहिल्यांदा या शो नंतर आमचा एक ग्रुप जमला, ज्याचं नाव समन्वय. हो, समन्वयचा जो ग्रुप होता त्याच्यात आमचा मास्तर म्हणजे संदेश कुलकर्णी, अमृता, सोनाली, किरण, शशांक शेंडे, नंतर आपला निखिल रत्नबारकी, अशी सगळे त्यांचा जो ग्रुप जमला. त्याच्यात जेव्हा आम्ही नाटक करायला सुरुवात केली की आपण संदेशनी खूप छान वेगवेगळे प्रकार पुण्यामध्ये आम्ही केले. साठेचं काय करायचं आणि साठेचं काय करायचं, खूप गोष्टी आहेत. म्हणजे शशांक शेंडेंनी इथे संध्याकाळी पावभाजी खाताना शिव्या दिल्या की अरे तुला जर अभिनय धड जमत नाही, तू पुढच्या सीनचा डायलॉग आधी घेतो, आधीच्या सीनचा पुढे घेतो, तू आलं की आम्हाला भीती वाटते, तर तू इतके सुंदर दिवे लावतोस तर तू ते का नाही कॉन्सन्ट्रेट करत? तर तिथनं मला असं लक्षात आलं की आपण नाटकामधले पहिले दिवे कॉन्सन्ट्रेट करू. आणि मग असं लक्षात आलं की राजाभाऊंनी एक गोष्ट स्वच्छ सांगितली की हर्षा काय वाटेल ते कर, 2 गोष्टी करायच्या नाहीत, एक कमर्शियल नाटक आणि एक तमाशा. कमर्शियल नाटक तमाशा करायचं नाही. मी म्हटलं सर मी समजू शकतो, ते सगळं गडबडीच आहे आणि त्या काळात तर भयानकच गडबड होती. कमर्शियल नाटक का नाही करायचं? ते म्हणाले मी तुला प्रोग्राम किंवा तुला मी असा डिझाईनच नाही केलेला की तू 4 वाजता जाऊन भरतला शो कर आणि रात्री 9 वाजता जाऊन यशवंतरावला शो कर. मी तुला ह्याच्यासाठी बनवलेलाच नाही. तुला जे इनपुट्स दिलेत किंवा तुला जे मोल्ड करायचा प्रयत्न केलाय त्याच्यात एकच आहे, संध्याकाळी 6 वाजता 1 किंवा 1.5 तासाचा शो बालगंधर्वला कर, पण त्याचे दिवे सकाळी 6 वाजल्यापासून लाव. तुझं प्रोग्राम सेट केलं, तुझं डोक्यातच सगळं आहे. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा जेव्हा सुरुवात झाली लाइटिंगची ती 120 दिव्यांनी. 91 साली 120 दिवे. आयुष्यात पहिल्यांदाच 120 दिवे होते? हो, 120 दिवे असायचे आणि ते लावायला पूर्ण दिवस लागायचा. बापरे. संध्याकाळचा शो असेल तर कुसुमाग्रजांच्या कवितेवर आधारित तो नाट्यप्रयोग पंडित राजाभाऊंचं डिझाईन. त्या दिवशी सगळ्यांनी झाडून पुसून सगळी सॉकेट चेक केली होती, अरे हे चालतंय की नाही बघा. तर मी कमर्शियल नाटकाला कधीच हात नाही लावला. आत्ताचा घाशीराम कोतवाल, फक्त ते आत्ता तो घाशीराम कोतवाल आमचे मित्र खूपच
की नाही तू डिझाईन हिंदी घाशीराम कोतवालचं लाईट मी केले. हो. कसा अनुभव होता तो? पानस्यांचा अनुभव वेगळाच होता. पानस्या म्हणजे ते एक तर पानसे हा चित्रपट निर्माण करणारा एक वेगळा डिरेक्टर आहे. त्यामुळे काय पूर्ण अभिजित पानसे. अभिजित पानसे. तर पानस्यांनी जेव्हा ते सुरू केलं होतं तेव्हा त्यांचा दृष्टिकोन नाटकाकडे जरी बघायचा असला तरी तो मोठा होता, मोठा आहे असं आपण म्हणूया. त्या गृहस्थाला सगळं मोठं दिसतं आणि त्याला ते त्याच्या फ्रेम मध्ये दिसतं. त्यामुळे मी थोडीफार नाटकं जी काही केली होती समन्वय, त्याच्यानंतर हा जो जंप होता तर मला असं कळत होतं की याचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. हा किती वर्षानंतरचा जंप होता? मी कुठे केलेलंच नाही सुरुवातीपासून. मी कमर्शियल नाटकाला कधी हातच नाही. कसं काय आलं घाशीराम कोतवाल आयुष्यामध्ये आलं म्हणजे अभिजित पानसे इथे येऊन बसले आणि ते म्हणाले, हर्षा ते तू डिझाईन करून दे, जास्त आवाज करू नको, तू डिझाईन करून दे आणि तू ऑपरेटर दे. मी असं म्हणत नाही की तू सगळीकडे ये, मला माहिती आहे तू करत नाहीस. किती लाईट्स असतात त्याच्यामध्ये? त्याच्यात मुव्हिंग लाईट्स आहेत. मी म्हटलं की माझे जॉनर वेगळा आहे लाइटिंगचा. ते मला मला तुझा जॉनर पाहिजे. तर त्याच्यात मॅक्सिमम इंटेलिजंट लाईट्स आहेत आणि एवढूचे कन्व्हेन्शनल लाईट्स आहेत. 2 मुव्हिंग हेड स्पॉट फ्रंटला वापरलेत नाटकामध्ये. का तर पानस्यांना 16 वेगवेगळ्या स्पॉट्सच्या ठिकाणी पोझिशन्स पाहिजेत. आता 16 दिवे लावायचे म्हणजे ते सगळं बजेट वाढत जातं आणि ते सगळं मग ते बरोबर नाही होत. 2 मुव्हिंग हेड स्पॉट जिथे पाहिजे तिथे फिरवा. आणि पण गंमत असं आहे की ऍक्च्युअल जगामध्ये आता सगळं मुव्हिंग लाईट्स वरती चाललंय. मी जे ग्रँड थिएटरमध्ये शो करतो, हा जो काही NMSCC ला केलेला ग्रँड थिएटर मधला शो आहे, याच्यात एकही दिवस स्टॅटिक नाही आहे, सगळे मुव्हिंग आहेत. मुव्हिंग लाईट म्हणजे काय नेमकं? ओके, हा LED पार इंटेलिजंट झाला. या LED पारला मॅन्युअली ऍडजस्ट करायला लागतं ना, तर त्याला X ऍक्सिस आणि Y ऍक्सिसला मोटर बसवेल. ते आपण इथनच ऑपरेट करू शकतो. सो तुम्ही इथनच ऑपरेट करू शकतो, तुम्हाला पाहिजे तिथं वेगवेगळ्या ऍक्सिस मध्ये तो फिरेल. हा, म्हणजे आता आपण समजा याच्यातलं एक मुव्हिंग लाईट ऑन करायचं ठरवलं, हे इथे एवढे मुव्हिंग लाईट आहेत, हे मी ऑन केले, ते ऑन झाले, तर मी त्याला पोझिशन्स असं म्हटलं की ते मी टिल्ट करू शकतो किंवा पॅन करू शकतो. दीज आर मुव्हिंग लाईट्स. सो मुव्हिंग लाईट्स मी बॅकलाईट, साईड लाईट आणि फेस लाईट सगळ्याला तेच वापरतो. मला स्टेजवर जाऊन जरा दिवा ऍडजस्ट कर रे, ही कन्सेप्टच गेली आणि हळूहळू ती जाईल, आपल्या थिएटर्समध्ये पण जाईल. घाशीराम कोतवालचे किती प्रयोग झाले आतापर्यंत नवीन संचातले? ऑलमोस्ट 10 प्रयोग होऊन गेलेत. मग आता परत या निमित्ताने नाटक खुणावतंय का? अजून तरी नाही. पण जसं आता मी अश्विनीच्या एका नाटकाला फक्त मदतीसाठी गेलो होतो. नाटक हे जुनं आवड आहे, जुनं प्रेम आहे, तर मी तेवढ्यापुरतं ते करतो. म्हणजे मध्ये अमोल पालेकरांचं कसूर नावाचं जे नाटक होतं, त्याचे लाईट्स केले, त्याचे मी लाईट्स केले होते. त्याचे लाईट्स मी या कन्सोलवरती प्रोग्राम करून दिले होते. अमेझिंग नाटक होतं, अमेझिंग लाईट्स होते त्याचे. ते क्यूस्टॅग होतं आणि त्याच्यातलं लॉजिक असं होतं की म्हटलं, पालेकर सर मी प्रत्येक शोला नाही येऊ शकणार, तुम्हाला करून देतो आणि एक माणूस देतो की जो हा कन्सोल घेऊन बसेल, दिवे ऍडजस्ट करेल आणि फक्त गोचं बटन दाबेल, की जे काही आपण डिझाईन केलेलं आहे, जे तुम्हाला अपेक्षित होतं ते जसंच्या तसं होईल. त्याचे त्यांनी फक्त 25 प्रयोग ठरले होते युट्यूबवरती, पण अनफॉर्च्युनेटली 25 पण नाही झाले, कारण ते पॅन्डेमिक मध्ये शेवटचे काही प्रयोग गेले. ऐवज पुस्तकामध्ये अमोल पालेकरांचं जे ऐवज पुस्तक आलं त्याच्यामध्ये QR कोड आहे त्या नाटकाचा. तो QR कोड स्कॅन करून मी ते नाटक युट्यूब लिंक वरती बघितलं. लाईट्स बघितलं मी, फार अमेझिंग लाईट्स प्रॉमिनंटली दिसतात स्टेजवरती ते मांडलेले. सिनेमा पण केलास तू? सिनेमा म्हणजे एक दोन ठिकाणी छोटस त्यांच्या स्टेजचं लाइटिंग करायचं होतं. तिथे मी एक गोष्ट छेडली होती. म्हणजे तर मी म्हटलं की देवदा तुम्ही अनाहतमध्ये जे काम केलं होतं ना, ती जी कोण होती हिरोईन सोनाली बेंद्रे, आणि त्या हम्पीच्या ते असं पायऱ्यांचं ते, आणि ती तिथे त्या ह्याच्यावरती एका ह्याच्यावरती झोपली आहे आणि तुमचा कॅमेरा, अमोल पालेकरांचा सिनेमा, अमोल पालेकरांचा तुमचा कॅमेरा येतो आणि तुम्ही ते नॅचरल लाईटमध्ये म्हटलं, आणि मी एक वाक्य बोलून गेलो. म्हटलं तुम्ही ते केलंय भयंकर सेक्सी, पण कुठेही एक्सपोज न करता, तिला एक्सपोज केलंय पण कुठेही वल्गर नाही वाटणार. तर त्यांनी ग्लास आपडला आणि ते थांबले. ते म्हणजे तुला कळलं हे? म्हटलं हो. अरे कोणालाच कळलं नाही हे, मी या शॉट लावण्यासाठी 25 वर्ष थांबलोय. वाव. ते कुठे येऊन थांबतं बघितलं का? ते लाइटिंग पाशी येऊन थांबतं. 25 वर्षापूर्वी मी एक कुठला तरी फ्रेंच पिक्चर बघितला होता, ते सांगत होते, आणि त्याच्यात एक मुलगी बीचवरनं पळतीये, तिच्या अंगामध्ये फक्त एक पांढरा गाऊन आहे, आत काही नाहीये,
म्हणजे त्यांनी तिला एक्सपोज केलं, पण ते वल्गर नव्हतं आणि ते इतकं सुंदर होतं की मी 25 वर्ष वाट बघत होतो की मला कुठला तरी असा शॉट लावायला मिळेल. ऑयला तुला चांगलं जमते की? हा, म्हणजे मला जे वाटलं ते मी फक्त तुम्हाला सांगितलं, पण त्यांच्या बरोबरची गट्टी ती तिथे जमली. आणि पुढे रझा, रझांचं जे होतं ते शमाताईंनी एक फार अप्रतिम प्रोडक्शन केलं होतं. रझांच्या 5 पेंटिंग वरती त्यांनी कोरिओग्राफी केली होती. एलियन्सवाल्यांनी त्यांना सांगितलं होतं की असं करा, तर त्याच्यासाठी त्यांनी रझांच्या ओरिजिनल पेंटिंगचं ड्रम स्कॅन करून ती पेंटिंग्स आणली होती आणि ती मागे प्रोजेक्ट केली होती. ते पेंटिंग आधी प्रोजेक्ट व्हायचं आणि कोरिओग्राफी व्हायची. 5 पेंटिंग्स प्रोजेक्ट झाली, 5 कोरिओग्राफीचे वेगवेगळे प्रकार झाले. त्याच्यात गंमत अशी होती, शमा भटांना ते करताना मी सुरुवातीला सांगितलं होतं की मला सकाळपासून थिएटर पाहिजे. तेव्हा अरे 55 मिनिटाचा शो आहे, तुम्ही संध्याकाळी किती वाजता सुरू करणार? आम्ही 7ला सुरू करणार. मला सकाळी 8 वाजल्यापासून थिएटर पाहिजे. बरं. तेव्हा का? आणि त्यावेळेला अनफॉर्च्युनेटली इंटेलिजंट लाईट्स नव्हते, सगळे कन्व्हेन्शनल लाईट्स होते. त्यामुळे मी त्याचे 5 सेट ऑफ लाइटिंग केले होते, कारण मला एक दुसरीकडे वापरायचंच नव्हतं. त्यामुळे तसं बघायला गेलं तर ते 5 डिफरंट सेट्स ऑफ, म्हणजे कन्सोल सुद्धा हाय नव्हते, तर साधे पल्सर बोर्ड 2 ठेवले होते आणि त्याच्यावर ते असंच डिवाइड केलं होतं की हे झालं की ते विसरून जायचं आणि मग पुढचं करायचं. तर सगळं झालं. तो शो बघायला रझा स्वतः उपस्थित होते आणि रात्री जेव्हा जेवायची वेळ आली तेव्हा त्या एकीला पाठवून रझांनी मला बोलवलं. तेव्हा की हे बघ हर्षा, की माझ्या पेंटिंगवरती पॅरिसमध्ये असंख्य शो होतात, पण एक सांगतो, आज जे तू केलंस ते मला कळालं, हे करत राहा. हे कोणालाही नाही कळालं मी काय केलं. थेट त्यांच्याकडनं शाबास. हो. आणि गंमत अशी होती की त्या अख्ख्या कोरिओग्राफीमध्ये 120 दिवे वापरले होते परत, पण एकही फेस लाईट नव्हता. कुठलाही दिवस समोरनं फेस लाईट म्हणून वापरला नव्हता. तर रझांना काय कळालं, तर त्याच्यातली गंमत अशी होती की प्रत्येक पेंटिंगचे रझांचे जे स्ट्रोक्स आहेत, त्या स्ट्रोकला त्या अँगलला दिवे लावले होते आणि तो रंग तिथनं रिप्रोड्यूस करायचा प्रयत्न केला. अख्खं रझांचं प्रोडक्शन ते त्या अँगलने केलेलं आहे की रझांच्या या पेंटिंगमध्ये काय स्ट्रोक्स बघायला मिळेल कुठे? भाटेबाईंच्या तर मागे लागलो आम्ही, प्लीज परत करा, कारण त्याचं आय थिंक व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, पण ते युट्यूबवरती नाही आहे. भारतीय लष्करासाठी पण बरेच मला वाटतं शोज केलेत. इंडिया गेटवर तिथे सुवर्ण महोत्सवानिमित्ताने साऊंड लाईट शो तू केलास. काय सांगशील त्या सगळ्या? आर्मफोर्स बरोबर सुरुवात अशी झाली की आमचे एक मित्र आहेत की जे फक्त आर्मफोर्सच इव्हेंट्स करतात, बाकी करत नाही. तर तो पहिल्यांदा माझ्याकडे आला एनडीए साठी. बरं. तुम्हाला सर, एनडीएला दर 6 महिन्यांनी पासिंग परेड असते. ती मुलं सगळी आपल्या आईवडिलांना किंवा कोण जे काही बोलवतील त्या सगळ्या मोठ्या लोकांना ते 3-3.5 वर्षात काय शिकलो त्याचं प्रेझेंटेशन करतात आणि मग एनडीएनी काय क्रिएट केलं असं सगळं एक मोठा शो आहे. तो 50-55 मिनिटाचा तो शो आहे. दरवर्षी तो करतात आणि ते अपडेट राहत असतो तो शो, की काही नवीन गोष्टी घडल्या तर त्याच्यात इन्कॉर्पोरेट केल्या जातात. तर ते तसं करत असताना आम्हाला खूप प्रॉब्लेम येते. ते सगळं एकत्र काय घडत नाही हो, सगळे बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, ते पुढे मागे होतं. तर तुम्ही प्लीज कराल ना? म्हटलं हो, एक अटीवरती, सगळे कन्सोल मी सिंक करणार. हे जे आता सांगितलं होतं टाइम कोडिंग आणि याचं, तर सगळे कन्सोल, म्हटलं मला तू साऊंड फाईल दे, माझ्या शेजारी बस, आपण डिझाईन करू. तर साऊंड फाईल, आता तिथे काही प्रॅक्टिस करायचीच नव्हती, त्यामुळे ते अख्ख्या त्या बिल्डिंगवरचा लाईट आणि साऊंड शो आधी डिझाईन केला. त्याच्यावरती काय प्रोजेक्शन होणार आहे, म्हणजे तिथे सिंक करताना लाईट, साऊंड, 3D मॅपिंगचे प्रोजेक्टर्स, 2 LED स्क्रीन, पायरो मशीन्स, लेझर, असे जवळजवळ इतकं टेक्निकल 7-8 वेगवेगळ्या कन्सोलला एकत्र सिंक केलं होतं. सांगितलं होतं प्रत्येकाने 0 लाईनपासून आपापलं काम करून या, ही साऊंडची फाईल आहे, याच्यावरती आपापलं काम करा आणि या, मी सगळ्यांना एकत्र सिंक करतो. आणि ते सगळ्यांना सिंक केल्यावरती एक बटन फायर केलं. पुढची 55 मिनिटं सगळे हाताची घडी घालून बसले होते, कारण आता तुम्हाला जे बघायला मिळालं तो एक अत्यंत सिस्टमॅटिक, सिंक्रोनाइज्ड शो, फ्लॉलेस. ते सगळेजण नंतर त्या जो कोणी होतं त्याला डोक्यावर घेऊनच नाचायचं कमी केलं होतं. ते इतके खुश होते त्याच्यावरती. करकरीत लाईट. आणि टायमिंगला काही कुठे ती मुलं येणार आहेत सायकलवरून, ते उलटी सायकल चालवत जाणार आहेत,
तर त्यांना त्रास होऊ नये असं पण लाइटिंग केलं होतं. अनेक डायमेन्शन्स होते. आणि ते दिसायचं, तेवढा पॅचच दिसायचा की ते उलटी सायकल चालवत चाललेत सगळे, किंवा ते उलटे पळत चाललेत. हे जे काही त्यांचे सगळी हे होतं. इंडियासाठी किती वर्ष पुढे? बरंच केलं आम्ही, म्हणजे 5-6 वर्ष तरी आम्ही त्यांचे शो केले. त्याच्यानंतर तो वेगवेगळ्या ठिकाणी शो करतो. तो हॉल ऑफ फेम जे आहे लेह लडाख, तिथे एक लाईट अँड साऊंड शो डिझाईन करून दिलाय आणि तिथे मीच बनवलेलं एक शो कंट्रोल युनिट पण लावलेलं आहे की रोज एक येतो, एक बटन दाबतो, सगळे दिवे चेक होतात, दुसरं बटन दाबतो, शो सुरू होतो. तर असं एक शो कंट्रोल युनिट सुद्धा पॅन्डेमिकमध्ये मी आणि माझ्या भावानी बनवलं की चल आमची ही जरूर आहे. तर दरवेळेला कन्सोल नेणं शक्य नाही, तर कन्सोलनी प्रोग्राम केलं, शो कंट्रोल युनिटमध्ये सगळं घाला, बटन दाबा, आपलं आपलं चालतं. तर हॉल ऑफ फेमचा शो आजही चालू आहे. ते आमफोरसाठी काम केलंय, नंतर जैसलमेरला काम केलेलं आहे तिथे, किंवा आता अजून 2-3 ठिकाणी करायचं आहे. वायझॅकला काम केलंय त्यांच्यासाठी. आणि हा जो सुवर्ण महोत्सवचा शो होता इंडिया गेटचा, त्याच्यात तर त्यांना दाखवायचं होतं की आम्ही काय काय करू शकतो. तिथे 10 वेगवेगळे कन्सोल एकत्र करायचे होते, आम्ही 9 करू शकलो. कारण त्यातला जो म्हणजे त्याच्यात कन्सेप्ट अशी होती की समजा काय जे काय समोर घडतंय त्याच्यात जर बॉम्ब पडला तर व्हीआयपीचं सगळं शेक होणार होतं. तर ते सगळे शेकर्स लावले होते. फक्त त्या माणसाला टेक्निकली आणि पंतप्रधान येणार मग ते त्या प्रोसेसमध्ये लेट झाला ते सगळं करा त्याच्या परमिशन्सला. त्यामुळे तो ते मॅन्युअल करत होता. बाकीचे सगळे लाईट, साऊंड, फायर, एलईडी, प्रोजेक्शन, 3D मॅपिंग, होलोग्राम, फाउंटन्स, हे सगळं सिंक होतं. आणि त्याचे कॅप्टन ऑफ द शो झालं की ते म्हणायचं सर प्ले करा. म्हटलं आता कुठलं करायचंय, हिंदी का इंग्लिश? सो त्याचे 2 शो तयार करून ठेवले होते, एक हिंदीमध्ये होता, एक इंग्लिशमध्ये होता. आता इंग्लिश प्ले करायचंय, इंग्लिशचं बटन दाबलं की इंग्लिशचा शो. या सगळ्यामध्ये पैसे मजबूत मिळतात? नाही, आर्मफोर्सकडनं काय पैसे असं ओव्हरऑल अदरवाईज सुद्धा आपल्याकडे पैसे नाही देत अजून लाईट डिझायनरला इतके जितके बाहेरच्या लोकांना दिले पाहिजेत. पैसे दिले पाहिजेत, तर तेवढे नाही मिळत. परदेशी प्रोड्युसर्स कडनं डिपेंड्स. हो, जर कोणी तसं आलं तर चांगले मिळतात. आणि आपल्याकडे आत्ताशी टेक्निशियन्सला जरा महत्त्व देणं सुरू झालेलं आहे. कारण हा फरक जास्त जाणवतो का बाहेरच्या देशामधलं आणि इथल्या देशामधलं कल्चर? हो, अगदी 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 अगदी. हे जे काही आता कॉन्सर्ट्स होत आहेत त्याचे जर टेक्निकल डिरेक्टर आणि लाईट डिझायनर आले तर दे आर व्हेरी हाय पेड, की जे आम्ही तेवढे नाही होतो. आणि आता त्याची ती हळूहळू वाढतीये, पण इट विल टेक सम टाइम. रोल मॉडेल कोण आहे यातला माझ्यासाठी? राजाभाऊ नातू नंतर? नाही, मला नाही. मला अजूनही त्यांनी केलेलं लाइटिंग जसंच्या तसं करण्याची ताकद नाही माझी. त्यांनी या वर्षात आता या डिजिटल एरामध्ये AI मध्ये सुद्धा त्यांनी जे बेबीताईंचं म्हणजे रोहिणी पाट्यांचं एक ग्रीष्म ऋतूचं लाइटिंग केलं होतं. त्याच्यात ते सगळं चेंज होत जातं आणि थंडी पडते. अरे ती थंडी शोधण्यासाठी सुद्धा अजून मला 30 वर्ष कमी पडले. मला ते टेम्परेचर, ती गंमत आजही नाही जमली. इतकं सुंदर होतं ते. आणि ते साध्या कन्व्हेन्शनल लाईटमध्ये होतं. त्यांनी कुठले फिल्टर वापरले होते, काय केलं होतं, ते मी आज तागायत शोधतोय. मी त्याच्यात जवळ गेलोय, पण मला तसं नाही जमलं. आणि ते फ्रेम माझ्या डोळ्यासमोर ना कधी आयुष्यात जाणार नाही. कारण ते बघितल्यावरती अरे खरी थंडी पडली स्टेजवर. आणि बरं असं नाही कुठल्या तरी थिएटरमध्ये करतोय, तर ब्लू डायमंडच्या गच्चीमध्ये पॅन्डॉल टाकून तिथे केलेला शो होता. सगळ्या साईडनी बंद होत्या आणि स्टँडवर दिवे लावून. पण जी त्यांची जी मिक्सिंगची जी गंमत होती ना ती कमाल होती. म्हणजे आता एवढे शोज केलेस, असे काही इंटरेस्टिंग अनुभव किंवा आवडलेला शो? नाही, मला कुठल्याही शो मधून 100% सॅटिस्फॅक्शन कधीच मिळालेलं नाही. बरं. कारण शिकवलंच असं आहे, शो झाला की पहिले काय चुकलं त्याची एक लिस्ट करा आणि त्या रिपीट नाही होणार याची पहिली सोय करा. आणि जर रिपीट होत असेल तर अजून जास्त विचार करा की हे का चुकतंय आपल्याला. मिस्टेक इज नॉट अ मिस्टेक अनलेस इट इज रिपीटेड. या भारी शो खूप झालेले आहेत. अरे काय सुंदर शो झाला, पण तरी मला त्याच्यातले यार हे थोडंसं अजून चुकलंय आपल्याकडनं, हे रिपेअर व्हायला पाहिजे. सेलिब्रिटीज कोणाकोणाबरोबर, म्हणजे सिंगर्स असतील किंवा रॉकस्टार? मी बच्चन साहेबांच्या याला पण पुण्यामध्ये लाइटिंग केलंय. बच्चन रिसाइट्स बच्चन, हरिवंशराय बच्चन, म्हणजे त्यांच्या कविता ते बच्चन स्वतः रिसाइट करतात. अमिताभ बच्चन यांच्याबरोबर पण मी काम केलंय. आणखी आणि त्याच्यात गंमत अशी होती की अर्थात त्यांच्यासाठी काही वेगळं लाइटिंग करायचं नव्हतं. छान मूड आणि स्टेडी.
तर त्यांच्या आधी हरिवंश राय बच्चनवरती तो MNR मध्ये शो होता. तर 3 त्यांच्या कविता घेऊन शर्वरी जमेसनी त्याच्यावरती कोरिओग्राफी केली होती. माझं सगळं स्किल मी तिथे दाखवणार होतो. मी मुव्हिंग लाईट्स वगैरे असं सगळं लावलं होतं. ते बच्चन साहेबांनी बोललो, इकडे तू करतो लाइटिंग? म्हणलं हाँ. ये आंखों में चुभने वाली लाइटें क्यों लगाई है? मतलब सर वो आपके लिए नहीं लगाई है, उसके ऊपर वाली जो बटर पेपर वाली है ना वो आपके लिए है, आपकी आंखों में कुछ नहीं चुभेगा. वो जो चुभने वाली जो लाइटें हैं, मूविंग लाइट्स है, वो आपके पहले जो 3 परफॉर्मेंस होने वाले उनके लिए है, उनके बाद बंद हो जाएगी आपके लिए. हाँ ठीक है देखते हैं असं म्हणून ते. आणि ते जेव्हा परफॉर्मन्स स्वतः साहेबांचा त्यावेळेला पण हे असं नव्हतं, याच्या आधीचे कन्सोल होते. तर मी शर्वरीला सांगितलं होतं की प्लीज आदल्या दिवशी तिथे यायचं आणि पोझिशन्स वरती उभं राहायचं, मला दिवे ऍडजस्ट करायचं. की तुला तुला हे थोडंसं जास्त नाही काय वाटत? छोट्या छोट्या कविता आहेत, तू का आम्हाला त्रास देतो? म्हणजे मी तुम्हाला प्रॉमिस देतो, तुम्ही माझ्यासाठी हे करा आणि लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळेला स्टेजवरती याल तेव्हा बच्चन साहेब लोकांकडे पाठ फिरवतील, लोकांना म्हणतील तेल लावत गेले आणि ते तुमच्याशी पहिले बोलतील, हा माझा वर्ड आहे. आणि तसंच झालं. बच्चन साहेबांनी ते बघितलं, ते ताडकन उठले. ते म्हणलं, अरे काय सुंदर आहे, प्लीज हे शूट करा. त्यांनी सांगितलं होतं शूट नका करू. ते म्हणलं शूट करा, मला हे घरी दाखवायचं आहे. तर ते मग ते म्हणाले हो ठीक आहे आम्ही शूट करू. ते ही वॉज झॅप्ड वेन ही सॉ की ते ऑडियन्स खरंच विसरून गेले. ह्या सगळ्यांचा ग्रुप आल्यावरती त्यांनी पाठ केली आणि ते पहिले बोलायला लागले की तुम्ही हे कन्सेप्च्युलाइज कसं केलं, अच्छा अच्छा, आणि तुम्ही इतकं डिटेलमध्ये कसा विचार केला की ज्याचे लाईट पण त्याला सिंक होते. आणि हे फार अप्रतिम आहे, मला हे भयंकर आवडलं. तर ते घडलं. तर तेव्हा ती म्हणाली सॉरी आय अग्री. पण हळूहळू डान्सर्सला ही गंमत करायला लागली याच्यात की नाही, आपण जर आधीच सिंक केलं तर तुम्हाला जे अपेक्षित आहे त्याचेच इफेक्ट्स मी जास्त देऊ शकतो. कोरिओग्राफरला जे दिसायला पाहिजे ते मी जसंच्या तसं आणायचा प्रयत्न करू शकतो. त्यासाठी मला त्यांचं पण कॉन्ट्रीब्युशन लागतं. आता ते राधिका देशपांडे अभिनेत्री आहे, तिच्याबरोबर मी एक रामायण केलं होतं. आणि आता शिवाजी राजे शिवबा नावाचा एक नवीन शो करतोय. तिला कळलंय हे. तिने जी 50, 60, 70 लहान मुलांना घेऊन काम केलंय तरी तिने ब्रॉडवे सारखं सिंक्रोनाइज करून नेलेला शो. त्यामुळे तिचं रामायण सुरू झालं की पब्लिक वेडं होतं की आहेत छोटी छोटी पोरं पण केवढी प्रोफेशनली काम करताना दिसतात. कारण त्यांना कुठे झाकायचं आणि कुठे लपवायचं आणि कुठे दाखवायचं ते मी आधी बसून ठरवलेलं आहे. तो रावण आहे ना, छोटासा मुलगा होता असा डब्बू, तर तो असं हलायचा प्रयत्न करत होता. तर ते एवढी ते कटआउट लावलेला. तर तिला सांगितलं त्याला नको हलवूस, त्याला फक्त जागेवर उभं राहून फक्त एवढं हलायला सांग, मी दिव्यांनी हलवतो. त्या रावणाने सगळ्यात जास्त टाळ्या घेतल्यात त्याच्या नाचाला. पण तुम्हाला ते दिव्यांच्या माध्यमातून जे अपेक्षित इफेक्ट आहेत ते ओव्हररूल न करता प्रॉपरली जर केलेत तर डिझाईन करता येतं. त्यासाठी वेळ द्यायला पाहिजे, त्यासाठी आधी प्रॅक्टिस बघायला पाहिजे, त्यासाठी म्युझिक रेडी पाहिजे. आणि असं लाइटिंग इज ऑल अबाउट इंटेलिजन्स और क्रिएटिविटी और एक्झिक्युशन, एव्हरीथिंग पुट टुगेदर. इट्स नॉट ओनली क्रिएटिव्हिटी और नॉट, बट पर्सेंटेज वाईज आय थिंक इट्स इक्वल. म्हणजे त्याच्यात काही कमी करून चालणार नाही आणि काही जास्त करून चालणार नाही. सो आय थिंक त्याचा प्रॉपर बॅलन्स हे फार महत्वाचं आहे. आणि जो डिझायनर आहे त्याच्या डोळ्यातनं तुम्हाला बघता येतं का ती कलाकृती, हे पण फार महत्वाचं आहे. मग आता जगामध्ये या सगळ्या बॅकड्रॉपवरती समजा अशा काही कलाकृती होत आहेत की ज्याचं मला लाइटिंग करायला मिळालं पाहिजे, असं काही आहे? मला अजून अशी खूप इच्छा आहे की मला जर त्यांच्या ब्रॉडवेची प्रोडक्शन्सला करायला मिळालं. मी पुण्यामध्ये ब्रॉडवेची प्रोडक्शन्स केली. सुरुवातीच्या काळात जनीन मस्किटा नावाची पुण्यामध्ये डिरेक्टर आहे आणि मी तिच्याबरोबर कॅम्पमध्ये वर्षातनं एकच नाटक, अशी 7 ते 8 नाटकं केलेली आहेत. 7-8 वर्ष काम केलं, 10 वर्ष काम केलं. आणि ती यावर्षी काय हर्षा तर मॅन ऑफ लामांशा आहे, पुढच्या वर्षी काय तर फिडलर ऑन द रूफ आहे, तिसरं काय आपण वेस्ट साईड स्टोरी आहे. ती सगळ्या अशी प्रोडक्शन्स, त्यांची टेक्निकल सगळ्या गोष्टी घेऊन यायची, कास्ट सिलेक्ट करायची, जानेवारीत फेब्रुवारीत त्यांच्याकडनं गाऊन घ्यायची, बापरे 2-3 महिने त्यांना त्या मेन कॅरेक्टर्सला गायला लावायची. काहीही, फक्त म्युझिक रेकॉर्डेड होतं, बाकी ते सगळे जण येऊन स्टेजवरती गायचे जे ब्रॉडवेच्या प्रोडक्शनला बघायला मिळतं. बापरे. तिचं मिनिएचर व्हर्जन आम्ही त्या नेहरू हॉल, अत्यंत दळिद्री ठिकाणे तिथं केली आहेत, पण ते अप्रतिम दिसायचं. ओके. परत तेच स्टाईल तीच होती ब्रॉडवे, तसं खरं मिळालं तर अजून मजा येईल.
लोकमतसाठी पण मला असं वाटतं काही शोज आपण हो, नागपूरच्या म्हणजे एके दिवशी असं झालं की त्यांचे GM आले पुण्यामध्ये हां आणि ते मला येऊन म्हणाले की काय आम्ही आमच्या इथे ना फुटबॉलच्या मॅचेस सुरू केलेल्या आहेत, पण फुटबॉल त्यातनं नागपूरमध्ये त्याला कोणी येतच नाही बघायला, तर काय करता येईल अट्रॅक्ट होतील असं. म्हटलं कशावरती होते, स्टेडियमवरती करता ना. हां, म्हटलं आपण एक 5-10 मिनिटाचा लाईट अँड साऊंड शो करू. ते बघितल्यावरती लोक वेडी होतील आणि येतील. तर म्हणजे ही आयडिया मस्त आहे, मला डेमो दाखव. एक 10-12 शार्पी लावले आणि एक म्युझिक लावलं आणि एक 2-4 गोष्टी फिरवून दाखवल्या त्यांना की हे अगदी रफ आहे पण नीट सिस्टमॅटिक प्लॅन करून करता येईल. परत त्यावेळेला हे एम ए नव्हते, नाही तर अजून मजा आली असती. तर मला हे भारी आहे, किती दिवे लावूया. म्हटलं 100-150 शार्पी लावूया. 10 वर्षापूर्वी 150 शार्पी लावणं हे भारी, म्हणजे ते तिथे स्काय ट्रॅकर्स लावायचे आणि थोडंसं काहीतरी हलवायचे आणि त्यांना ते भारी वाटायचं. 150 शार्पी ज्या दिवशी एकत्र ऑन झाले नागपूरच्या स्टेडियममध्ये, त्यावेळेला फार एअरपोर्ट पासून ते दिसत होतं. अशी धावपळ झाली सगळी. कधीची गोष्ट आहे ही? 8-10 वर्ष झाली असतील त्याला. तर त्यानंतर मला असं वाटतं राहुल रानडे असतील, राहुल देशपांडे असतील. हो, राहुल रानडे बरोबर मी फार US दौरा पण केला, बेंगॉल टायगर्स किंवा बेंगॉल टायगर्स घेऊन पण गेलेलो आहे. त्याच्याबरोबर आता NMSCC मध्ये मी महेश काळेचा शो पण करतोय आणि राहुल देशपांड्यांबरोबर आता मी परत वसंतोत्सव ऑलमोस्ट 10-12 वर्षांनंतर परत जॉईन झालो. तेही हे दुसरं वर्ष होतं आणि त्याच्याबरोबरही वसंतोत्सवाला काम करायला मजा येते. वा. पण आता ओव्हरऑल लाईट, ज्याला आपण म्हणतो की इंटेलिजन्स आहे, क्रिएटिव्हिटी आहे, एक्झिक्युशन आहे, तरुण मुलांसाठी काय लाईट शिकणं सोपं आहे? नाही, आता काय नेक्स्ट जनरेशनला ट्रिगर करणं आणि त्यांना पेटवून प्रॉपर शिकवणं हे मी सुरू केलेलं आहे. म्हणजे मी आधीच सुरू केलं होतं की आपल्याला असिस्टंट ज्योतिर्गमयाच्या बॅनरखाली लाईट शिकवणं पण सुरू आहे. हां, ज्योतिर्गमय हा बॅनर असा आहे की फक्त शिकवायला नाही, पण त्यांना ज्यांना खरा इंटरेस्ट आहे मी त्यांना घेतो आणि त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात करतो आणि त्यांना काही प्रोसेस शिकवतो की हे असं करा, हे असं करू नका. हे नाट्यवेदमध्ये आम्हाला राजाभाऊंनी सांगितलंय, कुठलीही कला शिकवायला मर्यादा आहे, शिकायला नाही. शिकायला नाही. सो त्यांना एकदा ट्रिगर केलं की मी त्यांना आता कन्सोल पर्यंत आणलेलं आहे की तुम्ही या कन्सोलवरतीच काम करायला पाहिजे, दुसरा कुठला हातच लावू नका. एकदा तुमची जे फ्युचर आहे त्याच्याकडे जास्त बघा, सोपं आहे त्याच्याकडे जाऊ नका. हे अवघड आहे, याला वेळ लागेल, पण एकदा हे जमलं की कोणी तुमच्या जवळपास पण येणार नाही. आत्ता या क्षणी फिरोदियाची पूर्व प्राथमिक फेरी चालू आहे. गेली हे 3रं वर्ष आहे की त्यांना ग्रँड MA 2 याच्या आधीचा जो कन्सोल आहे ना त्याच्यावरती मी कंपल्सरी केलाय. अजिंक्य घाबरला होता, तुम्हाला अरे ते अबोलेटवरनं तू ग्रँड MAला, ते पोरांना समजणार नाही असं तसं. अजिंक्य कुलकर्णी जो फिरोदिया करंडक सगळं वडिलांच्या नंतर तोच गेली 25 वर्ष हँडल करतोय. मी फिरोदिया करंडकला जॉईन होऊन 25 वर्ष झाली. पूर्वी फक्त ऑपरेटिंगला जायचो, पण त्यांना सिस्टमॅटिक लेआउट करून दिलाय आणि त्यांना सांगितलं की 50 दिवे लावले असतील तरी 30च वापरायचे, तुम्ही ठरवा कुठले. या सगळ्याला एक फॉर्मॅट दिलाय, त्यामुळे त्यांना पण मजा येते. मग त्यांचे जुने कन्सोल काढून त्यांना ग्रँड MAची सवय लावायला सुरुवात केली की जे फ्युचर आहे त्याच्याकडे बघा. आणि त्याच्यातनं खूप मुलं तयार होतात. म्हणजे राहुल जोगळेकर असेल, सचिन लेले किंवा तेजस देवधर, हे सगळे त्या फिरोदियातनं बाहेर आलेली प्रॉडक्ट्स आहेत असं आपण म्हणूया. पण जेव्हा 1990-92 साली आयुष्यात पहिल्यांदाच करतानाचे दिवे तेव्हा हाताळले आणि त्यातनं शिकणं सुरू झालं, पासून ते आता या AIच्या जगामध्ये, डिजिटल ChatGPTच्या जगामध्ये आत्ता मुलं हे शिकणार आहेत नव्याने, आणि ते शिकणं काय फरक सांगशील तू? मला असं म्हणायचंय की परत राजाभाऊंचं एक वाक्य फार महत्वाचं होतं की हर्षा, तू स्टेजकडे बघतोस तर काय दिसतं, तर प्रत्येक फ्रेम दिसते. प्रत्येक फ्रेम ही तुझं चित्रकार आहे स्वतःला, तर तुझं माध्यम काय तर लाईट्स आहेत. त्यामुळे एव्हरी इट्स अ पेंटिंग विथ लाईट्स, हे त्यांनी वापरलेले शब्द आहेत. माझ्या मते वन्स मोर राजाभाऊंचे हे शब्द होते की तुला जे दिसतं ते पेंटिंग विथ लाईट्स आहे. जी फ्रेम दिसते, फ्रेम दिसते, तुझे ते पेंटिंग क्रिएट करतोय, तुझं माध्यम ब्रश नाही, लाईट्स आहेत. सो यू क्रिएट युअर पेंटिंग विथ लाईट्स. माझ्या मते नेक्स्ट जनरेशनला टेक्निकल गोष्टी तर मी शिकवतोच, पण ह्याच्यातलं जे मर्म आहे ते जर सांगून त्यांना ट्रिगर केलं आणि त्यांना दृष्टी शोधण्यास मदत केलं तर ते बरोबर जातात. मर्म जे आहे ते सेन्स ऑफ प्रपोर्शन आहे असंही म्हणू शकतो, किंवा आपण असंही म्हणू शकतो की तुम्ही
त्याला कुठल्या साईडला ट्रिगर करताय हे फार महत्वाचं आहे. ते फक्त म्हणजे तुम्ही त्याच्या बेसला जाऊन तुम्ही त्याला फक्त टेक्निकल शिक असं करायला लावताय का रंगांचा पण अभ्यास शिक, का त्यांना काय म्हणायचं हे पण शिक. बऱ्याच वेळा असं लक्षात येतं आत्ताचे काही लाईट डिझायनर आहेत की तुम्हाला काय हवं नाही, मला काय हवं ते मी करणार. भयानक रंगरंगोटी करून जातात. अरे नाही असं. तू तो सब्जेक्ट समजलास का, त्याच्या मर्मापाशी जायचं असेल तर तिथनं सुरुवात होते की तुला तो डिरेक्टर कळला का, तो सब्जेक्ट कळला का, त्याला काय म्हणायचं हे कळलं का. पण लाइटिंग इज ऑल अबाउट स्मार्ट वर्क और हार्ड वर्क? इट इज अन हार्ड वर्क. इट्स नॉट अ स्मार्ट वर्क. फर्स्ट यू हॅव टू गो थ्रू अ रफ पाथ, तरच तुम्हाला तिथे जाऊन रिझल्ट मिळतात. हे सगळं क्रिएट केलं आणि जर त्या क्यूला तो आला नाही दिवा तर ते सगळं क्रिएट केलेलं सगळं वाया जातं. आणि दुसरं, एखाद्याला टेक्निकलमध्ये अजिबात गती नाही, तो लाईट मॅन होऊ शकतो का? तो लाईट डिझायनर होऊ शकतो का? लाईट प्रोग्रामर होऊ शकतो का? इट इज ॲब्सोल्युटली पॉसिबल. कारण आपल्या भारतामध्ये सगळं मिळून एकच माणूस करतो. पण बाहेरच्या देशात गेलात तर लाईट डिरेक्टर वेगळा आहे, लाईट प्रोग्रामर वेगळा आहे आणि लाईट ऑपरेटर वेगळा आहे. ते त्यांना शिकवतानाच या 3 कॅटेगरीत शिकवतात. आपल्याकडे एकच कॅटेगरी शिकताना म्हणजे एकातच सगळं शिकवायला लागतं. याचं कारण असं, आपल्याकडे 3 लेवलच्या लोकांना काम मिळणं आत्ता तरी अवघड आहे. सो आता ही कन्सेप्ट सुरू झालेली की नाही, मी लाईट डिरेक्टर म्हणून घेईन, पण मला कोणीतरी प्रोग्रामर द्या. की मला दिसतंय तो डिरेक्टर आहे, त्याला दिसतंय पण त्याला कन्सोल येत नाही, काही जरूर नाही शिकायची. त्यांनी काय हवं हे लाईट प्रोग्रामर आणि डिझायनरच्या शेजारी बसून सांगितलं तरी चालेल. सो दॅट कॅटेगरी बिकम्स अ लाईट डिरेक्टर. सो जसं कोरिओग्राफर आहे तसं एक लाईट डिरेक्टर जरी तुमच्या शेजारी येऊन बसला तरी इट वर्क्स. त्याला कन्सोल कसा ऑपरेट करायचा आहे, काय टेक्निकल्स, मला इथे या अँगलनी हे पाहिजे, तू काय देतोस हे दिसलं तरी पुष्कळ आहे. आज ChatGPTच्या जगामध्ये ChatGPTला सांगितलं मी असा शो करतोय, ChatGPT लाईट करून देईल. पण ते फक्त व्हर्च्युअली देईल ना, म्हणजे तुमच्या स्क्रीनवरती मिळेल. ते तुम्ही कन्सोलला कनेक्ट कसं करणार आणि ते एक्झिक्यूट कसं करणार. पण ऍटलीस्ट स्ट्रॅटेजी आणि क्रिएटिव्हिटीचा भाग ChatGPT करू शकेल? मी अजून ट्राय नाही केलं, पण एकदा करून बघेन हे, त्यामुळे मला माहित नाही. अच्छा. पण हो, असं काहीतरी ते थोडंफार कडबोळ करून दाखवतात. पण जसं आपण म्हणतो की आता ChatGPTमुळे म्हणा किंवा AI म्हणा बरेचसे जॉब्स डिमिनिश होणार आहेत, बरेचसे परिणाम होणार आहे, खूप डायनॅमिकली खूप चेंजेस होणार आहेत बऱ्याच फील्डमध्ये. तर ह्या सगळ्या काय म्हणूया आपण त्याला, या एक्सपोनेन्शियल टाईममध्ये आपण जगतो आहोत. तर जसं आपण म्हणतो की अख्ख्या हॉरिझॉन्टल फ्रेमला पूर्ण व्हर्टिकल फ्रेममध्ये कन्वर्ट करून रील्स लोक बघतायत. करेक्ट. आता वेबसिरीज तशा वेबसिरीज यायला लागलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या एरामध्ये लाईटकडे आपण कसे बघतो ॲज अ प्रोफेशन म्हणून, आणि त्या टेक्नॉलॉजीला पुढे कशा प्रकारे. म्हणजे मला असं म्हणायचं की ते जर इतकं ॲडव्हान्स असेल तर तुम्ही त्या ChatGPT किंवा AI ला असं विचारू शकता की मला असं स्टेज आहे, त्याचं लाईट डिझायनिंग काय असू शकेल हे दाखव. तो काही गोष्टी नक्की क्रिएट करून दाखवेल. पण तुम्हाला फायनली एक प्रोग्रामर लागेलच ना की जो कन्वर्ट करून जे जसंच्या तसं आहे. म्हणजे तुम्ही परत लाईट डिझायनर पाशी येणारच आहात की बॉस हे दिसतंय छान, पण हे मला एक्झिक्यूट करून दे. म्हणजे तुम्ही दिलेला थॉट AIनी डायरेक्ट AI या कन्सोलला कनेक्ट करून ते लाईट एक्झिक्यूट होणे, आय थिंक ही स्टेज आत्ता तरी आलेली नाही आहे. मे बी इन फ्युचर काही होऊ शकतं. सो मी नुसतं बोललो तरी ते ऐकतील, कदाचित असं होऊ पण शकेल. नक्कीच MA वाले त्याच्यावरती काहीतरी काम करत असतील की, पण अजून व्हॉइस कमांडनी लाईट ऑपरेट सुरू नाही झालेलं आहे इथे तरी. पण एक आहे झॅपट्रॅक नावाचं नवीन यांनी काढलेलं एक प्रॉडक्ट आहे. ते जर तुम्ही स्टेजवरती त्याचा एक सेन्सर लावलात आणि फिरलात तर ते कुठेही तुम्ही फिरू शकता. बरं. आणि तुम्ही फिरलात की जे डेडिकेटेड तुमच्याकडे दिवे ते तुम्हाला न सोडता तुमच्या पाठोपाठ फिरतात. हो का? हा, सगळ्यात बेस्ट उदाहरण ते जे आईस स्केटिंग करतात त्यांच्यावरचे फॉलो काय मॅन्युअल शक्यच नाही. त्यांना एक सेन्सर दिलेला असतो की तो त्यांना फॉलो करतो. ते उडी मारतात, ते इकडे जातात, ते तिकडे जातात. ते इतकं फास्ट आहे की मॅन्युअली तुम्हाला लक्षात येतं की त्यांचा दिवा चुकत नाहीये, परफेक्ट तो जिथे जाईल तिथेच येतो. तर हो, हे पॉसिबल आहे की सेन्सर्स लावून तुम्ही असं करू शकता. एक्सपेन्सिव्ह आहे ते, पण हो. संपूर्ण कलाविश्व हर्षवर्धन पाठक यांना हर्षा म्हणून ओळखतं प्रेमानं. ते राजाभाऊंनी दिलेलं नाव आहे. हो का? भरतला असे समोर मी असं आत आल्यावरती म्हणाले, हे तुझं जे नाव आहे ना हे खूप मोठं आहे, दम लागतो घ्यायला, तर मी तुझं नाव आजपासून आहे ना हर्षा करतो. हर्षा. तर हर्षाने
लाईट्स नसते गेले तर काय केलं असतं आयुष्यामध्ये? दुसरं ऑप्शन समजा आयुष्यामध्ये परत? मी बाय प्रोफेशन BE मेकॅनिकल आहे आणि मी इलेक्ट्रॉनिकामध्ये प्रॉडक्ट डेव्हलपमेंट करत होतो आणि ते मी करतच होतो. मी डिझायनिंगमध्ये होतो आणि मी हाईट मास्टर सारखे काही प्रॉडक्ट्स डिझाईन केले आहेत. इंजेक्शन मोल्डिंग मशीन्समध्ये खूप गोष्टी डिझाईन केलेल्या आहेत आणि हे करत असताना एक अशी वेळ आली होती की आता लाईट्स दिवे लावायचे का नोकरी करायची. तर मी एक दिवशी नोकरी सोडली आणि म्हटलं, आपण बायकोला म्हटलं की एक वर्षभर मी दिवे लावून बघतो, जेवायची सोय झाली नाही तर मी चुपचाप हे बंद करतो आणि परत नोकरीकडे जातो. किंवा कारण डिझायनिंग हे क्षेत्र माझ्यासाठी दोघांच्या मागची एनर्जी ही सेमच आहे. तुम्ही प्रॉडक्ट डिझाईन करा, तुम्ही मशीन डिझाईन करा किंवा तुम्ही लाईट डिझाईन करा. इनफॅक्ट तिथे काम करत असलेल्या 3D सगळ्या सॉफ्टवेअरचा आत्ता माझ्यासाठी खूपच जास्त फायदा झाला. म्हणजे तिथं 3 ॲक्सिस CNC मशीन जर घेतलं तुम्ही तर माझ्यासाठी मुव्हिंग हेड हे 2.5 ॲक्सिस CNC मशीन आहे. X and Y आणि Z झूम ते तसंच आहे. म्हणजे तुम्ही जर टर्मिनॉलॉजी आणि लॉजिक समजून घेतलं तर आय थिंक एनर्जी बिहाइंड ड्रायव्हिंग दॅट फोर्स इज सेम. बरोबर आहे. जो माणूस लाईट या प्रोफेशनमध्ये जगभर फिरतो, असंख्य शोज करतो, म्हणजे ते इंडियाचे असोत, इंडिया गेटचे असोत किंवा अमिताभ बच्चनसाठी असोत किंवा शंकर महादेवांसाठी असोत, शंकर ऐसा लॉय त्रयींसाठी असोत, तर आमच्यासाठी हर्षवर्धन पाठक हे बच्चन आहेत. असं असताना काही खंत आहे का आयुष्यात? चला, अभिनेता व्हायचं होतं पण ते नाही होऊ शकलं. म्हणजे मला ऍक्टिंग भयंकर आवडायची, मी सुरुवात केली होती. पण मला असं म्हणायचं आहे की तुमच्या आजूबाजूला असलेले गुरुजन आणि तुमची मित्रपरिवार हा पोषक असेल तर बऱ्याच वेळेला तुम्हाला तुमची दिशा सापडायला ते सुद्धा मदत करतात. जे शशांकनी मला इतकं फटकन बोलला होता, आरशा तुला दिवे चांगले लावायला जमतायत तर का आमचा जीव घेतो. आय थिंक हे वाक्य फार महत्वाचं होतं. इतका चांगला मित्रांनी मला इतकं चांगला सल्ला देणं, कुठे काही खोटं नाटक, काही तो मला चीड येईल का हे काही न बघता शांक्या सरळ बोलून गेला आणि इट हेल्प मी. माझ्या मते तुमच्या आजूबाजूला जर असे खरे वागणारे आणि चांगले मित्र असतील आणि चांगले गुरुजन असतील तर तुम्हाला नंतर काही म्हणजे अशी खंत नाही वाटत. आणि ज्यावेळेला तुमचं पॅशन कन्व्हर्टेड टू प्रोफेशन होतं ना, दॅट बिकम्स फॅन्टास्टिक. मी आज कुठेही शिकवताना सांगतो की मी लाईट्स लावायला शिकवतो किंवा मी लाइटिंग शिकवतो किंवा मी लाईट डिझायनिंग शिकवतोय म्हणजे तुम्हाला लाईट डिझायनर व्हायला पाहिजे असं नाही. याच्याशी रिलेटेड खूप गोष्टी आहेत. तुमची पॅशन शोधा. करेक्ट. आणि पॅशन कन्व्हर्टेड टू प्रोफेशन केलं ना तर तुम्हाला कधीही खंत वाटणार नाही आणि कंटाळा येणार नाही. सर्वसाधारण मध्यमवर्गीय घरामध्ये साधारण पालकांच्या डोक्यामध्ये प्रश्न असतात, पुढे जाऊन माझा मुलगा किंवा मुलगी काय दिवे लावणार आहे आयुष्यामध्ये. तर प्रश्न माझा असा आहे की आता हे दिवे लावून झालेत तर आता कुटुंबाचं आणि पालकांचं किंवा ह्यांचं काय म्हणणं आहे? मला असं वाटत होतं की आमच्या वेळेला म्हणजे माझ्या वेळेला ज्या पद्धतीनं नाटक करू नको रे, नोकरी लाग रे, हा त्यांचा दोष नाहीये. हा आपल्याला म्हणजे त्याच्या मुळाशी जर गेला तर तुम्हाला असं लक्षात येईल की आपली जी शिक्षण संस्कृती आहे ती चुकीची आहे. ती तुम्हाला स्लेव्ह बनवणारी आहे. पानसे सर गेले 25 वर्ष धडपड करतायत की तसं नाहीये, वेगळी शिक्षण संस्कृती यायला पाहिजे. ती आता मोदींच्या काळात ती बाहेर येते, म्हणजे ती आता सुरू होईल. आपली शिक्षण संस्कृती अशी नव्हती. ही ब्रिटिशांनी आपल्याला स्लेव्ह करून तुम्ही झालात की रांगेत उभं राहा हे शिकवलंय. आपल्याला रांगेत उभं राहायला शिकवलं. तुम्हाला वेगळं तुमचं काहीतरी म्हणणं आहे तर तुम्ही काहीतरी करू शकता हे जर शिकवलंच नाही. आणि ते आधीच्या पिढीला प्रेशराइज्ड होते ते, त्यामुळे त्यांनी नको रे करू हे, कारण ते सेफ्टी बघायचे. नाही हा सेटल झाला पाहिजे. कुठे सेटल व्हायला पाहिजे, कशासाठी? जे आवडते ते करून जर पोट भरण्या एवढे पैसे मिळत असतील आणि मजा येत असेल आणि लोक वाहवा करत असतील तर काय चुकीचं आहे. सो मी म्हटलं आपण हे कट करूया. आपण नेक्स्ट जनरेशनला सांगताना मी म्हटलं मला काहीच फोर्स करायचं नाही की तू लाईट डिझायनर हो का तू काय, तुझं तू ठरव, तुला इतके ऑप्शन्स आहेत. तेव्हा मोठा मुलगा ग्राफिक्स डिझायनिंग शिकायला गेला आणि फर्ग्युसन मला पासआउट झाला आणि त्याच्या लक्षात आलं की तुम्हाला बाबा मला याच्यात मजा येते लाइटिंग मध्ये. तोपर्यंत त्यांनी हात पण नव्हता लावला. हो करून बघ. मग तो शिकायला लंडनला जाणार होता, नेमकं त्याच्यात पॅन्डेमिक आलं. आता मी काय करू, म्हटलं जा मुंबईत. तर कुठल्या वेळेला त्याला घराबाहेर काढायचा हे फार महत्वाचं असतं. तो मुंबईत त्यांनी लॉईडकडे इंटरव्ह्यू दिला आणि तो लॉईडच्या इंटरव्ह्यू मध्ये पास झाला. त्याने मला प्रश्न विचारला, बाबा लॉईडच्या इंटरव्ह्यू मध्ये मी पास झालो
ते म्हणतायत मुंबईत आहे. म्हटलं येस, गेट आउट, यू हॅव टू गेट आउट ऑफ माय हाऊस. कुठेतरी मला असं वाटतं लॅक्मे फॅशन शो आणि बऱ्याच तो कुठल्या कुठे पोहोचलाय, म्हणजे ज्या स्टेजवरती मी नाही पोहोचलो तिथं तो आज पोहोचलेला आहे. तुम्हाला त्यांना एक असं ढकलून देण्याची जी गंमत आहे ना, त्यात पहिल्यांदा भीती वाटते त्यालाही आणि तुम्हालाही ॲज अ बाप म्हणून, की हा पण ते ढकलणं फार महत्वाचं आहे. मला तोच प्रश्न पुढे येऊन विचारायचा आहे की जन्म मुंबईत झाला आणि आज मुलगा आपण बोलतोच आहोत की तो आज पुढच्या टप्प्यावरती पोचलाय करिअरच्या, तर मागे वळून बघताना असं वाटत नाही का की मुंबई सोडायला नको होतं? नाही, मुंबई कसं, माझे वडील पुण्यात राहत होते, त्यांचा बिझनेस होता आमचा, त्यामुळे आम्ही सगळेजण पुण्यातच आलो होतो. मुंबईत आजी होती, ते सगळं ठीक होतं. म्हणजे आता आजीलाही मी उचलून पुण्यात आणलं आणि नंतर मुंबईत काम सुरू झालं. मुंबईत घर असून आम्हाला आता भाड्याच्या घरात राहायला लागतं, कारण मुंबईतलं घर विकूनच टाकलं. तो फक्त जन्मासाठी मी मुंबईत गेलो होतो, पण ऍक्च्युली या प्रोफेशनसाठी मुंबईमध्ये असतो तर काही वेगळं झालं असतं असं काही नाही. आय थिंक जर मुंबईत असतो ना तर मी त्यांच्यासारखा एका गाण्याला जोडलं गेलो असतो, जे नाही झालं ह्याच्यातच मला मजा येते. मध्येही असे चान्सेस आले होते, चला आता मुंबईत जाऊन कायमचं सेटल होऊ, म्हटलं नको, मग अभ्यास नाही होणार, मग रोज काहीतरी पैसे कमवण्यासाठी कुठे ना कुठेतरी सुरूच होईल, ते एक चक्र मोठं सुरू होईल आणि कॉम्प्रोमाइजेस होतील आणि मग खूप कॉम्प्रोमाइजेस होतील, लग्न सोहळे जास्त होतील कदाचित. तर ते नकोच होतं. म्हणजे मला उल्हास सहस्त्रबुद्धेंनी फार सुंदर गोष्ट समजावून सांगितली, तुम्हाला अशा तुला धंदा करायचा आहे का कन्सोलवर बसायचा आहे? तुला डिझायनर म्हणून जगायचं आहे, धंदा सोडून दे, नको हात लावूस त्याला, नको 100 दिवे आणि 200 दिवे विकत घेऊस, कन्सोलवरती कॉन्सन्ट्रेट, अभ्यास कर आणि लाईट डिझायनर म्हणून काम कर. आणि ते जो नसेल करायचं, माझ्यासारखा जर बिझनेस हँडल करायचा तर आज माझ्याकडे 5,000 मुव्हिंग लाईट्स आहेत की जे करत करत मी इथपर्यंत आलोय. तसं वेगळं आहे. तर हे परत ते चांगल्या मित्रांनी चांगली गोष्ट सांगणं फार महत्वाचं होतं. क्लॅरिटी झाली, मला धंदा नाही करायचा, मला लाईट डिझायनर म्हणून, ज्या दिवशी मी मरेन त्या दिवशी मी लाईट डिझायनर म्हणून मरेन, सप्लायर म्हणून नाही. सो आय थिंक जर तुम्हाला कळलं तुम्हाला काय करायचंय तर ते गोष्टी खूप सोप्या होतात. आता आपण एवढे दिवे आणि एवढा सगळ्या थाउजंड्स ऑफ दिव्याबद्दल बोलतो आहोत, इन्व्हेस्टमेंट किती झाली आतापर्यंत या प्रोफेशनमध्ये? मी आता फक्त कन्सोलची इन्व्हेस्टमेंट करतोय. मधल्या काही काळामध्ये थोडीफार लाईटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती. तरी सगळी मिळून इन्व्हेस्टमेंट किती आहे? ती 1-1.5 कोटीच्या आसपास होती. पण ते खूप 6-7 वर्ष ते पैसे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट रिटर्न ऑन करण्यामध्ये फार गामठं निघालं आणि ह्याच्याकडे दुर्लक्ष झालं. जसं ते संपलं तसं म्हटलं तेल लावत गेलं, आपण ह्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करूया, कारण ते नाही आहे. मग तो 100 रुपयाला देतो का, बरं मी तुला 80 रुपयाला देतो, हे नाही करायचं मला. तुम्ही मला डिझायनर म्हणून बोलवा, मला त्याच्यात मज्जा आहे. इतकंच काय, आता ग्रँड थिएटर NMACC वाल्यांनी मला 2 वर्षासाठी त्यांच्या हाऊस लाईट डिझायनर म्हणून घेतलेला आहे, की आमच्याकडे जर काही क्रिटिकल शोज आले आणि त्यांचा कोणी लाईट डिझायनर नसेल, किंवा आम्ही शो क्युरेट केला आणि आम्हाला लाईट डिझायनर पाहिजे, आम्ही तुला बोलू, तर ते बोलवतात. टोनी ॲन सारख्या पियानिस्टचा मी एक शो केला, मध्ये तौफिदा आणि एक तब्बलजी त्यांचा शो केला, आता अजून एक केला कुठला तरी, असे सारखे चालूच असतात त्यांचे शो. सो त्यावेळेला ते बोलवतात, मग त्यावेळेला त्यांना वेगळा लुक हवा असेल तर तो क्रिएट करण्याची गंमत आहे. सप्लायर नाही आहे, सप्लायर म्हणून नको, हे मस्त आहे. आपण इतक्या विषयांवरती गप्पा मारतोय, म्युझिकल कॉन्सर्ट्स जसा एक लाइटिंगसाठी प्रकार आहे, तसाच डान्स परफॉर्मन्सेस, डान्स शोज हा सुद्धा एक व्हास्ट कॅटेगरी आहे मोठी. तर काय अनुभव होते? आणि पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये कुठेही जगभरामध्ये अनेक असे डान्सचे शोज तू केलेस, तर कोण डान्सर तुझ्यासाठी महत्त्वाचा आहे, मोठा आहे, आणि कसे अनुभव त्या डान्सर बरोबर म्हणजे होते? सुरुवातच बेबीदाईन पासून झाली आहे. रोहिणी भाटे, पंडिता गुरु रोहिणी भाटेंनी पहिला प्रश्न विचारला की तू तन्मात्रा करतोय, एक कोरिओग्राफी त्यांनी केलेली पंचमहाभूतांवरती, मी तुला राजाभाऊं बरोबर काम करताना बघितलंय, आज ते नाहीये, तर तू करशील का? म्हटलं माझी तेवढी कपॅसिटी नाही की मी तेवढं हँडल करू शकेन, त्यामुळे करून तर बघ. आणि त्यांनी मला, आमच्याकडे राजाभाऊंचं क्यूशीट आणि डिझाईन आहे, तू ते फॉलो कर आणि कर, आणि चुकलास तर मी ओरडणार नाही, हे जेव्हा त्यांनी गॅरंटी दिली तेव्हा म्हटलं करूया. ते ओरडणार नाहीत आपल्याला, एक बाजू सेफ. मी ते केलं. ते केल्यावरती आयुकातला शो संपला, मी घरी आलो. मला माहितीच नव्हतं जेवायला पण जायचं होतं त्यांच्याबरोबर. मी आपल्या घरी आलो. सकाळी त्यांचा फोन आला, हॅलो तू जेवायला नाही थांबला? म्हटलं सॉरी मला माहित नव्हतं, मी घरी आलो. बरोबर तू ये ना इथं. क्लासवर गेलो डेक्कनच्या,
आणि त्यांनी बंद पांढऱ्या रंगाचं असं जाड पाकिट माझ्या हातात ठेवलं. बरं. आणि ते मला हे घे म्हटलं, हां घेतो. व्हाउचरवर सही कर. मी व्हाउचरवर सही करायला गेल्यावरती त्याच्यावरती 700 रुपये लिहिलं होतं. तर मी थांबलो. म्हटलं, बेबीताई की लाईटिंगचे पैसे पण मी याच्यातनंच द्यायचे आहेत का? त्यांचे किती झाले मला माहीत नाहीत, पण मी म्हणजे फिगर आउट करतो. त्यामुळे नाही, आम्ही त्यांचे पैसे दिलेत, तुझे येते. म्हटलं, बेबीताई मी 50 रुपये द्या, तुम्हाला आवडलं असेल तर 100 रुपये द्या, 700 रुपये नको, कारण हे खूप आहेत. तेव्हा नाही, आम्ही राजाभाऊंना एवढे द्यायचो. आणि मला त्यांची आठवण आली म्हणून मी तुला हे देऊ करते. तर तू हे घे. खाली येऊन, त्या काळात मी बिडी मारायचो, खाली येऊन मी पहिलं भाचा 2 बिड्या मारल्या. मला प्रश्न पडला की मी घरी काय सांगू, एका रात्रीत 700 रुपये आणलं कुठनं? कारण मी त्यावेळेला जी नोकरी करायचो त्याला महिन्याचा पगार 900 रुपये होता. आणि नंतर असं लक्षात आलं की बेबीताईंनी पैसे नाही दिले, बेबीताईंनी ही एक रिस्पॉन्सिबिलिटी दिली खांद्यावर की हर्षा तुला जमतंय, तू पैशांच्या अभावी सोडू नकोस. त्यांना जे सांगायचंय ते तुझ्यात आहे, तर ते पुढे कंटिन्यू कर. बेबीताईंनंतर सगळ्यात जास्त क्रिएटिव्ह आणि संघर्षाचं काम मी शमा भाट्यांबरोबर. म्हणजे आमची चकमकच जास्त झालेली आहे, पण ती चकमक वैयक्तिक नसून ती त्या प्रत्येक वेळेला त्या कोरिओग्राफी आणि त्या सब्जेक्टशी रिलेटेड असायची. आमची भांडणं व्हायची, पण ती त्याच्यासाठी, आजही आमची भांडणं होतात, पण ती त्या सब्जेक्ट विषयी होतात की मला काय वाटतं आणि तुला काय वाटतं ह्याच्यामध्ये न जाता, ते पर्सनल लेवलला न थांबता त्या सब्जेक्टला काय वाटतं ते बघूया आपण, त्याला कसं आपलं एनहान्स करता येईल. हा. आणि मला नाही आवडलं तर मी सगळं सांगतो की हे मला नाही आवडलेलं, हे तुम्ही फारच इलॉबरेट करता, असं ते प्रोजेक्टच्या भल्यासाठी. आणि सगळ्यात क्रिएटिव्ह मज्जा काम करायची डान्सर फील्डमध्ये मला शमा भाट्यांबरोबर आली. अनबिलिव्हेबल कोरिओग्राफीचं थिंकिंग लेवल आहे इव्हन हे सुद्धा. आणि तुम्ही कुठलाही सब्जेक्ट देताना कसं कन्वर्ट करायचं हे इतकं सुंदर माहिती होतं. आणि त्या फोर्सफुली काही गोष्टी नंतर माझ्याशी डिस्कस करू लागल्या की मी गांधी आणि कस्तुरबांची कोरिओग्राफी करतेय, मला त्यांचं रिलेशन लाईट्स मधनं दाखव. त्यांचं रिलेशन फक्त कस्तुरबांशी होतं आणि नंतर त्यांचं रिलेशन सगळ्यांसाठी झालं. हे मला माहित नाही ते कसं. तर तुम्हाला असं चॅलेंज देणारी माणसं भेटली की फार मजा येते. त्यामुळे भाटेबाईंबरोबर काम करायला, दोन्ही भाटेबाईंबरोबर काम करायला फारच मजा आली. फार मजा आली गप्पा मारायला. आणि मनामधले जे काही संकल्प आहेत, म्हणजे ब्रॉडवे सारखे शोज तुला करायची इच्छा आहे परदेशात, तर ते असे शोज करायची तुला लवकरात लवकर संधी मिळो असं या निमित्ताने मी इच्छा प्रकट करतो. पॉईंट ऑफ व्ह्यूसाठी तू वेळ दिलास आणि तुझ्या कामावरती प्रकाश टाकण्याची संधी आम्हाला दिलीस. क्या बात. त्यासाठी खूप खूप आभार. मित्र हो, तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला ते नक्की सांगा, जरूर कळवा. आमचा यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.